नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तसेच ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्द पूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने आयोजित केलेल्या आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेत आजचे 52वे पुष्प गुंफणार आहेत इतिहास आणि दुर्ग अभ्यासक श्री पराग अरुण लिमये. परागजी खगोलशास्त्र या विषयासंदर्भात आपल्या समोर आज आपला अभ्यास सादर करणार आहेत. शिवचरित्राचा विचार करायचा झाला तर शिवाजी महाराजांचा जन्म आजच्या कालगणनेनुसार कोणत्या वेळी येतो किंवा शिवचरित्रामध्ये मकर संक्रांती शिवकाळामध्ये कधी यायची, शिवाजी महाराजांच्या एकूण आयुष्यामध्ये किती सूर्यग्रहण त्यांनी पाहिली असतील किंवा रायगडच्या राजसभेची रचना नेमकी कशी आहे, खगोलशास्त्राचा विचार करता त्याचा अधिक अभ्यास परागजींनी केलाय किंवा शिवचरित्रातील अनेक प्रसंग असे आहेत की ज्या वेळेला आकाशातलं ग्रहमान हे तंतोतंत एकसारखं होतं. अशा अनेक विषयांचा खगोलशास्त्राच्या दृष्टीने परागजींनी अभ्यास केलाय आणि म्हणून आज आपल्या समोर ते शिवचरित्रातील खगोलीय संदर्भ असा विषय सादर करणार आहेत. परागजींनी बी प्रोडक्शन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. त्यानंतर एका मोठ्या कंपनीतनं ते असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावरनं निवृत्त झाले. गेली 36 वर्ष त्यांची भटकंती चालू आहे. महाराष्ट्रातल्या सुमारे 300हून अधिक किल्ल्यांवर त्यांनी स्वतः तर भटकंती केलीच आहे, परंतु आपल्याबरोबर असंख्य तरुण तरुणींना घेऊन डोळस भटकंती कशी करायची हे सुद्धा त्यांनी शिकवलंय. अनेक शाळा, महाविद्यालय किंवा संस्थांमध्ये किल्ले, भटकंती, शिवाजी महाराज या विषयावरती त्यांनी शेकडो व्याख्यानं दिली आहेत. त्याचे स्लाइड शो देखील त्यांनी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन म्हणून सादर केलेले आहेत. त्याच्याच बरोबर विविध वर्तमानपत्र आणि मासिक यामधूनही त्यांचे आजवर अनेक लेख प्रकाशित झालेत. मराठ्यांची स्फूर्तितीर्थे आणि भटकंती मराठ्यांच्या धारातीर्थांची अशी 2 पुस्तकं सुद्धा परागजींनी लिहिलेली आहेत. अनेक ठिकाणी प्रेरणा देणारी व्याख्यानं ही परागजी देत असतात. त्यामध्ये फोर्स 1 हे महाराष्ट्र राज्याचं एक विशेष कमांडो पथक आहे किंवा भारतीय लष्करामध्ये ऑफिसर्स म्हणून रुजू होणारे अनेक विद्यार्थी असतात, त्याची ईर्ष्या बाळगणारे विद्यार्थी असतात किंवा एसआरपीएफचे कमांडोज असतील. यांच्यासमोर शिवरायांचं युद्ध नेतृत्व किंवा सिंहगडचा छापा किंवा शिवरायांचं गनिमी काव्याचं तंत्र, त्यांच्या लढाया याचं किंवा त्यांचं युद्ध तंत्र त्याचे उत्कृष्ट आविष्कार, प्रतापगडचं युद्ध असेल किंवा दिशादर्शन, तारे, अशा अनेक विषयांवर परागजींनी आजपर्यंत शेकडो व्याख्यानं दिलेली आहेत. परागजींना इतिहास विषयाची जशी आवड आहे तसंच मोडी लिपीतल्या कागदपत्रांचा सुद्धा मोडी लिपी त्यांनी शिकलेत आणि त्या कागदपत्रांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याच्याच बरोबर खगोलशास्त्राचाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे. त्यांची आजवर विविध ठिकाणी शेकडोंच्या संख्येत व्याख्यानं जशी झाली तसं आकाश दर्शनाचे कार्यक्रम, स्लाइड शो सुद्धा झालेत.
दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवर सुद्धा त्यांचे अनेक कार्यक्रम हे आजपर्यंत झालेले आहेत. आजच्या त्यांच्या या दूरचित्रवाणीवर मुलाखती सुद्धा प्रक्षेपित झालेल्या आहेत. तर आजच्या या व्याख्यानामध्ये शिवचरित्रातील खगोलीय संदर्भ असा विषय ते आपल्यासमोर सादर करणार आहेत. परागजी विशेषतः मुंबईतील जनसेवा समिती विलेपार्ले या संस्थेचे कार्यवाह म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत आणि ते स्वतःही या कालावधीमध्ये एक त्यांच्या समितीतर्फे उत्कृष्ट अशी व्याख्यानमाला सध्या आयोजित करतायत. त्याचेही अनेक भाग, सुमारे 50हून अधिक भाग आजपर्यंत प्रकाशित झालेत किंवा फेसबुक आणि युट्यूबवरनं त्यांचं प्रक्षेपण देखील झालेलं आहे. तेव्हा स्वतःच्या अशा संस्थेमध्ये आणि अन्य आपल्या उपक्रमांमध्ये व्यस्त असतानाही आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेमध्ये परागजींनी व्याख्यान देण्यासाठी वेळ काढला आणि आज ते आपल्या समोर एक सविस्तर असं प्रेझेंटेशन या व्याख्यानाचं सादर करणार आहे. तेव्हा यासाठी मी परागजींचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानतो. धन्यवाद. आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानांची मालिका जी गेले वर्षभर सुरू आहे त्यामध्ये मला बोलायची संधी मिळते आणि एक आगळा वेगळा विषय मांडण्याची संधी मिळते. त्याबद्दल मी सर्वात प्रथम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व विशेष करून श्री सुधीरजी थोरात यांचं आभार मानतो. मंडळी, लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली ही संस्था 125 वर्ष इतकी जुनी आहे आणि त्याचबरोबर श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्यासारख्या ज्येष्ठ इतिहास संशोधकांची षष्टब्दी पूर्ती निमित्त ही व्याख्यानमाला होतीये. त्यामुळे या सगळ्या एकूणच या व्याख्यानमालांच्या मालिकेच्या मध्ये अनेक इतिहास अभ्यासकांनी, संशोधकांनी, मान्यवरांनी आतापर्यंत व्याख्यानं दिलेली आहेत आणि त्यांच्यामध्येच मला आज या ठिकाणी बोलायची संधी मिळते. हा माझ्या दृष्टीने खरोखर भाग्याचा क्षण आहे. मंडळी, आपला आजचा जो विषय आहे हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे थोडासा वेगळा आहे आणि पठडी बाहेरचा आहे असं मी म्हणेन, कारण आपला जो विषय आहे त्याचं शीर्षक आहे शिवचरित्रातील खगोलीय संदर्भ. म्हणजे आपण त्याला जर इंग्रजीमध्ये म्हणायचं झालं तर ॲस्ट्रॉनॉमिकल रेफरन्सेस इन शिवचरित्र असं त्याचं वर्णन करतायत. आपल्या एकूणच सगळ्या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी मला थोडंसं मुद्दामून निवेदन करायचंय आणि हा जो कार्यक्रम आहे हा आपला पीपीटीच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि समोर तुम्हाला पडद्यावरती काही स्लाइड्स दिसत राहतील आणि त्याच्याबद्दल मी तुमच्याशी विवेचन करीन. आणि प्रमाणे हा थोडासा आगळा वेगळा विषय आहे. तो एक वेगळा विषय अशा करता आहे की आतापर्यंत आपण जो साधारणपणे आपला जो शिवचरित्राचा अभ्यास असतो किंवा आपण त्याच्याबद्दल जे वाचन करतो ते सर्वसाधारणपणे ठराविक पठडीतलं होतं आणि शिवाजी महाराजांनी जो अभूतपूर्व पराक्रम केला आणि अतुलनीय असं जे कार्य केलं, त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग, त्याबद्दल साधारणपणे आपलं बोलणं होतं किंवा त्याच्याबद्दल आपण वाचतो, लिहितो असं होतं. परंतु हा जो विषय हा अत्यंत वेगळा आहे आणि शिवचरित्राचे वेगवेगळे पैलू त्याच्यामधनं दिसत राहतात आणि शिवाजी महाराजांचा खगोलीय अभ्यास असा प्रकारे होऊ शकतो का, हा एक त्यातला प्रमुख मुद्दा आहे. हा विषय कुठून आला किंवा या विषयाचा थोडासा आपण जे पार्श्वभूमी पाहिली तर ती सांगावीशी मला वाटते. कारण हा जो विषय मी तुमच्या पुढे मांडणार आहे त्या विषयाचा मी तज्ञ नाही. जे मला थोडंफार खगोलशास्त्रातलं ज्ञान आहे, इतिहासाची आवड आहे, परंतु हा जो विषय तुमच्या समोर जो मांडणार आहे या विषयाचा खरा अभ्यास सुरू जो केला त्यांचं इथे ऋण सुरुवातीला मानणं मला अत्यावश्यक वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण इथे समोर पाहता ते सुप्रसिद्ध असे विज्ञान लेखक, खगोल अभ्यासक ज्यांचं 2 वर्षांपूर्वी दुर्दैवाने निधन झालं, ते प्राध्यापक मोहनराव आपटे यांच्या प्रेरणेतून हा सगळा विषय सुरू झाला. त्यांनी शिवचरित्राचा खगोलीय अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे शिवचरित्राचे वेगवेगळे पैलू आपल्या समोर येतातच, अजूनही त्याच्यात संशोधन होत आहे, वेगवेगळे अभ्यासक त्याच्यावर किंवा त्यांचा शिवचरित्राचा अभ्यास करतात आणि ते शिवचरित्र खरोखर तितकंच अद्भुत आहे आणि आपल्याला कायम प्रेरणा देणार आहे. परंतु शिवचरित्राचा एक वेगळ्या दृष्टीतून आणि ते सुद्धा विज्ञानाच्या कसोटीवर अभ्यास करावा अशी कल्पना प्राध्यापक मोहनराव आपटे यांनी मांडली आणि मग त्यातून
ते स्वतः खगोलाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ असल्यामुळे अनेक पुस्तकं त्यांनी विज्ञानावरती आणि खगोलशास्त्रावरती लिहिलेली असल्यामुळे त्यांनी काही संगणकीय प्रणालींचा वापर करून स्कायमॅप प्रो या नावाची जी प्रणाली आहे, सिस्टीम आहे संगणकीय, तिचा वापर करून शिवचरित्रातल्या काही प्रसंगांचे त्यांनी आकाश नकाशे बनवले आणि त्यातून काही निष्कर्ष काढले जे अद्भुत आहेत. आणि ते त्यांनी नंतर सर्व संकलित करून या ठिकाणी तुम्ही त्या स्लाइडवर पाहताय, त्यांनी खगोलीय शिवकाल नावाचा एक छोटासा ग्रंथ सिद्ध केला. या ग्रंथामध्ये त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे शिवचरित्राचा, शिवचरित्रातल्या घटनांचा, आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यातनं काही जे निष्कर्ष काढले ते याच्यामध्ये मांडले आणि त्या निष्कर्ष अद्भुत आहेत. आजच्या विषयाचं जे प्रयोजन आहे ते हेच आहे की या खगोलीय शिवकालमध्ये आपटे सरांनी जो विषय मांडलेला आहे आणि एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, जो अत्यंत तार्किक आहे, लॉजिकल आहे आणि विज्ञानाच्या कसोटीवर खगोलशास्त्राच्या आधाराने तो आपल्याला सिद्ध करता येतो, असा तो विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे. मी या विषयाच्या मधला, मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे थोडीफार माहिती आहे, इतका तज्ञ नाही. याच्यामधलं संशोधन जे काय आहे ते सर्व प्राध्यापक मोहनराव आपट्यांचं आहे. मी फक्त श्रोते आणि या संशोधन आणि खगोलीय शिवकाल किंवा खगोलीय संदर्भ जे शिवचरित्रातले आहे, हा जो विषय यांच्यामधला मी फक्त एक माध्यम आहे आणि त्या माध्यमाच्या द्वारे हा मी विषय तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे सुरुवात ज्यांनी केली त्या प्राध्यापक मोहनराव आपट्यांना हा संपूर्ण विषय किंवा आजचं हे व्याख्यान मी समर्पित करतो आणि आपल्या पुढच्या सगळ्या एकूणच कार्यक्रमाकडे वळतो. शिवचरित्रातील खगोलीय संदर्भ मंडळी आपल्याला समजून घेताना काही खगोलीय संकल्पना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्या आपल्या पुढच्या सगळ्या प्रवासाचं पाथी आहे आणि त्या समजून घेतल्याशिवाय आपल्याला हा विषय नक्की काय आहे आणि मग त्यातनं कसे निष्कर्ष आपल्याला काढता येतात हे समजून येणं थोडं अवघड जाईल. अर्थातच मी जे तुम्हाला आता जे थोडेसे काही संदर्भ सांगणार आहे खगोलीय, ते अत्यंत सोप्या भाषेत सांगणार आहे. त्याच्यातलं जटिल जे काही विज्ञान असेल किंवा गणित असेल ते मी सांगण्याच्या फद्दात पडणार नाही, कारण आपल्याला हा थोडासा विषय रंजक पद्धतीने मांडायचा आहे की जेणेकरून आजच्या तरुण पिढीला आणि अभ्यासकांना हा काहीतरी नवीन धागा मिळेल आणि ह्या हिशोबाने खगोलीय संदर्भाचा वापर करून शिवचरित्रातल्या काही संशोधनात जर भर पडली तर ती आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून थोडीशी आपण संकल्पना इथे पाहूया. तुम्ही इकडे डावीकडे जे चित्र पाहताय ते सेलेशियल पोल किंवा खगोलीय ध्रुव म्हणजे काय आहे ते आहे, त्याचं चित्र आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मंडळी की आपली पृथ्वी जी आहे ती अवकाशात आहे आणि ती कललेली आहे, 23.5 अंशातनं कललेली आहे आणि ते एका काल्पनिक अक्षाच्या भोवती ही आपली पृथ्वी कललेली आहे. तो काल्पनिक अक्ष तुम्हाला इथे दिसतोय पिवळ्या रेषेने इथे दाखवलेला, हा काल्पनिक अक्ष आहे आणि ह्या काल्पनिक अक्षाच्या भोवती आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत कलंडलेल्या अवस्थेत फिरते आणि हा जो अक्ष जो आहे तो 23.5 अंशातनं कललेला आहे. आता आपल्याला सगळ्यांना प्राचीन संदर्भ माहिती आहेत. आपल्याकडे प्राचीन ऋषी मुनींनी अनेक वैदिक वाङ्मयामध्ये सुद्धा ग्रहताऱ्यांचे उल्लेख आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ध्रुव ताऱ्याचा उल्लेख येतो आणि त्याच्या संदर्भातल्या काही संकल्पनाही आपल्याकडे आहेत, काही त्याच्याशी निगडीत कथाही आपल्याकडे सांगितल्या जातात. हा जो ध्रुव आपल्याकडे नेहमी सांगितलं तो स्थिर आहे, तो आपल्या जागेपासून ढळत नाही, तो अचल आहे. तो का अचल आहे त्याचं कारण इथे आपल्याला पाहायला मिळतं की आपला हा जो पृथ्वीचा अक्ष आहे जो 23.5 अंशातनं कललेला आहे, काल्पनिक आहे. तो आपण जर संबंध आकाशात वाढवला तर तो एका बिंदूला छेदतो, त्या बिंदूला सेलेशियल पोल किंवा खगोलीय ध्रुव म्हणतात. आपला जो ध्रुव तारा आहे हा या सेलेशियल पोलच्या पाशी आहे, अगदी त्याच्या जवळ आहे आणि त्याच्यामुळे उत्तर गोलार्धातनं कुठूनही तुम्ही पाहिलं तर ध्रुव तारा हा तुम्हाला त्याच जागी स्थिर दिसतो. बाकी सर्व तारे पूर्वेला उगवतात, पश्चिमेला रात्रभराच्या प्रवासात मावळतात, परंतु ध्रुव तारा रात्री आपली जागा सोडत नाही असं आपल्या लक्षात येतं. त्याचं कारण असं आहे की आपल्या पृथ्वीचा अक्ष हा बरोबर या ध्रुव ताऱ्याच्या दिशेत आहे किंवा त्याच्या बरोबर समोर आहे. आता त्याच्यामुळे काय होतं पहा की हा जो काल्पनिक अक्षाच्या समोर असलेला ध्रुव तारा आहे हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्तर गोलार्धातून कुठल्याही देशातून आपल्या भारतातून सुद्धा तो स्थिर दिसतो, म्हणून त्याला आपण ध्रुव तारा असं म्हणतो. पण खरं म्हणजे हा ध्रुव तारा स्थिर नाही. आज आता मी जो तुम्हाला सांगितलं की खगोलीय ध्रुव सेलेशियल पोल या बिंदूपासून हा ध्रुव तारा 1 अंश सरकलेला आहे, तो एक्झॅक्टली त्या सेलेशियल पोल हा जो इथे तुम्हाला जो बिंदू दिसतोय हा या सेलेशियल त्या ठिकाणी नाही तर त्याच्यापासून 1 अंशावरती सरकतोय. गंमत अशी आहे मंडळी की शिवकाळामध्ये हा जो ध्रुव तारा आता ज्या ठिकाणी आपण पाहतोय त्याच्यापेक्षा आणखी 2 अंश सरकलेला होता. म्हणजे शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात 1630 ते 1680 हा त्यांचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये हा ध्रुव तारा आज ज्या ठिकाणी आहे त्या ध्रुवबिंदूपासून
आजचा जो ध्रुवबिंदू आहे सेलेशियल पोल तिथपासून 3 अंशावरती सरकला होता. आणि त्याचा छोटासा एक आपण इथे मॅप इथे पाहू शकतो की 1630 साली इथे आपण पाहू शकतो की 1630 साली ध्रुवतारा काय होता, कुठे होता. तर हा जो इथे सेंटरला बरोबर या तो सेलेशियल पोल आहे आणि तिथून हा सरकलेला आहे. तो सुमारे 3 अंश सरकलेला आहे. आणि आपण आज जेव्हा आपण या सगळ्या संदर्भांकडे पाहतो आजच्या काळामध्ये तेव्हा 2021 साली हा तुम्ही नीट पाहिलं तो अजून या सेंटरच्या पाशी सरकलेला आहे. तो 2 अंशातनं सरकलेला आहे. तर हे आपल्याला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. आणि ध्रुवतारा शिवकाळात कुठे होता आणि तो आज कुठे आहे हे आपल्याला याच्यातून समजतं. आणि त्याचं कारण त्याचा जो पुढे आपल्याला जे संदर्भ सांगायचे त्याच्यावरती काय परिणाम होतो हेही अर्थातच पुढच्या आपल्या सगळ्या भाषणाच्या ओघात येईल. आता आपण जे पाहणार आहोत ती एक महत्वपूर्ण संकल्पना आहे. आणि ती संकल्पना अशी आहे की पृथ्वीला एक विशिष्ट गती असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याच्या भोवती फिरते, पण त्याच्यावरती अजून एक तिला गती आहे. त्याला परांचन गती असं म्हणतात. आता आपण समजा अवकाशातून पाहिलं पृथ्वीकडे तर तुमच्या असं लक्षात येईल की पृथ्वी एखाद्या भोवऱ्यासारखी फिरते. गरागरा फिरणारा जो जमिनीवरती आपण भोवरा फिरवतो तशा पद्धतीने पृथ्वी अवकाशात गरागरा भोवती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. हा पिवळा जो दिसतो तो त्याचा अक्ष आहे. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की ती कलंडलेली आहे आणि ती वॉबलिंग होतीये, म्हणजे एखादा आपण म्हणतो की गरगरतीये तशा पद्धतीने ही पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते. आणि ही त्याची जी दोलायमान स्थिती आहे अशी ती दोलायमान होतीये सारखी ती त्या ह्या चित्रात आपल्याला डावीकडे जे दिसतंय त्याप्रमाणे त्या चित्रात ती दोलायमान होते. आणि ती तसं होत असताना तिचा जो अक्ष आहे जो पिवळा जो आपल्याला दिसतोय तो अक्ष आपली स्थिती ही बदलत राहते. आता ज्या स्थितीत तुम्हाला त्या जितक्या वेगाने फिरताना दिसतोय तितक्या वेगाने तो फिरत नाही. त्याचा वेगाचा किंवा त्याची वेलॉसिटी पण मी तुम्हाला सांगतो. परंतु हे जे सगळं पृथ्वीच्या दोलायमान अवस्थेमुळे होतं त्या अवस्थेला किंवा त्या गतीला प्रिसिशन मोशन असं म्हणतात किंवा पृथ्वीची परांचन गती असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे पृथ्वीच्या अक्षाचं टोक जे आहे ते एका स्थितीत न राहता ते चित्रात दाखवल्याप्रमाणे एका वर्तुळात फिरत राहतं. आणि हे टोक जे आहे पृथ्वीच्या अक्षाचं ते एक वर्तुळ पूर्ण करायला त्याला 25,800 इतकी प्रचंड वर्ष लागतात. म्हणजे जवळजवळ 26,000 वर्षातनं हा आपल्या अक्ष जो आहे त्याचं टोक जे आहे ते एक वर्तुळ पूर्ण करतो. आता गंमत अशी मगाशी मला सांगितलं की पृथ्वीच्या अक्षाच्या बरोबर समोर असणारा जो तारा असतो तो ध्रुव तारा. आणि त्यामुळे आता काय होतं की पृथ्वीला ही जी गती आहे अशी ही भोवऱ्यासारखी फिरतीये पृथ्वी आणि त्याचा जो अक्षाचं टोक जे फिरतंय त्याच्यामुळे काय होतं की त्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये जो तारा समोर येतो तो ध्रुव तारा होता. आणि म्हणून ध्रुव तारा हा स्थिर नाही आणि तोच राहत नाही हेही आपल्या लक्षात. आता इथे तुम्ही चित्रात पाहताय की अल्फा ड्रॅकोनिस नावाचा एक तारा दाखवलाय. त्याचं नाव आहे खुबान. 5,000 वर्षापूर्वी ज्यावेळेला पिरामिड्स इजिप्तमध्ये बांधले गेले त्यावेळेला हा आपला ध्रुव तारा होता. आणि आता आपला जो ध्रुव तारा आहे त्याचं नाव आहे पोलॅरिस. इंग्लिशमध्ये त्याला पोलॅरिस म्हणतात. तो आता आपल्या पृथ्वीच्या अक्षाच्या बरोबर समोर. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 12,000 वर्षानंतर आपला हा जो पोलॅरिस आहे हा ध्रुव तारा असणार नाही. तो व्हेगा नावाचा इथे चित्रात ते पाहताय तो व्हेगा तारा किंवा त्याला अभिजित म्हणतात तो आपला ध्रुव तारा. म्हणजे 25,800 वर्षानंतरचं हे सर्कल आहे. आणि आज जी ध्रुव ताऱ्याची स्थिती आहे परत यायला 25,800 किंवा 26,000 वर्ष लागतील. याचाच अर्थ असा होतो की 25,800 वर्षामध्ये हे अक्षाचं जे टोक आहे ते एक वर्तुळ पूर्ण करतं म्हणजे 360 अंश पूर्ण करतं. आणि आपण जर 25,800 भागिले 360 अंश काढलं तर त्याचं उत्तर येतं 72 अंश. म्हणजे 72 वर्षातनं आपल्या पृथ्वीचा अक्ष 1 अंश सरतो. आता हे लक्षात आपण ठेवल्यानंतर पुढच्या सगळ्या संकल्पना आहेत त्या आपल्याला समजायला सोप्या पडतात. आता आणखीन एक संकल्पना इथे तुम्हाला मधल्या चित्रात दिसते त्याला वसंत संपात बिंदू असं म्हणतात किंवा आपण त्याला 21 मार्च म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे शिकलेलो आहे की 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात. हा जो वसंत संपात बिंदू आहे या बिंदूपाशी बरोबर सूर्य येतो आणि तो 21 मार्चला येतो आणि 23 सप्टेंबरला परत येतो. त्या दिवशी 21 मार्च आणि 23 सप्टेंबर हे जे संपात बिंदू आहेत किंवा 21 मार्चला आपण वसंत संपात म्हणतो या दिवशी दिवस रात्र समान असतात. आता सगळ्या या पृथ्वीच्या परांचन गतीच्यामुळे हे संपात बिंदू सुद्धा सरकत असतात. संपात बिंदू म्हणजे काय आहे तर आपल्या सूर्याचा जो भ्रमण मार्ग आहे आपल्या आकाशातला पृथ्वीच्या आकाशातला जो सूर्याचा भ्रमण मार्ग आहे त्याला आयनिक वृत्त म्हणतात. आणि पृथ्वीचं जे विषुववृत्त आहे ते जर आपण आकाशात वाढवलं त्याला वैश्विक वृत्त म्हणतात. ही दोन्ही वृत्त एकमेकांना छेदतात त्याला आपण वसंत संपात आणि शरद संपात असं म्हणतो. वसंत संपात हा 21 मार्चला येतो. सूर्य त्या दिवशी 21 मार्चला या बिंदूपाशी येतो आणि शरद संपात बिंदूपाशी सूर्य हा 23 सप्टेंबरला येतो. आता या बिंदूंचं महत्व काय की बिंदूंचं या महत्व असं आहे
की ही जी आता तुम्ही डावीकडे जे ग्राफिक बघताय की ज्याच्यामध्ये आपल्या पृथ्वीचा अक्ष त्याच्या दोलायमान अवस्थेमुळे सरकत राहतो, 25,800 वर्षात हा एक सर्कल पूर्ण करतो पृथ्वीचं अक्षाचं टोक, आणि 72 वर्षात तो 1 अंश सरकतो. त्यामुळे हा जो वसंत संपात बिंदू आहे हा सुद्धा सरकत राहतो. पृथ्वीच्या या परांचन गतीमुळे तो स्थिर नाही, तो सुद्धा 72 वर्षातनं 1 अंश मागे सरकत जातो पश्चिम दिशेला. कारण आपली पृथ्वी जी आहे ती पश्चिमेकडनं पूर्वेकडे फिरते, ती मागे तो पश्चिम दिशेला सरकत जातो. आणि म्हणूनच याला वसंत संपात बिंदूचं चलन असं म्हणतात, किंवा त्याला शिफ्ट इन व्हर्नल इक्विनॉक्स असं म्हटलं जातं. अयनचल असं त्याला म्हणायचं. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 21 मार्च हा जो बिंदू आहे, ज्या दिवशी सूर्य बरोबर वसंत संपात बिंदूला येतो, हा स्थिर नाही. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे तो पश्चिमेकडे सरकतोय, आणि वसंत संपात बिंदूला 1 अंशातून मागे सरकण्यास सुमारे 72 वर्ष लागतात. त्याचं गणित 25,800 भागिले 360 अंश आहे. आता ही थोडीशी माहिती मिळाल्यानंतर आपण शिवकाळात हा वसंत संपात बिंदू कुठे होता आणि आज कुठे सरकलाय याचा आपण थोडासा एक अंदाज घेऊया. या ठिकाणी तुम्ही स्लाइडमध्ये पाहाल की हे इथे तुम्हाला वैश्विक वृत्त दिसतंय, आणि हा आयनिक वृत्त म्हणजे सूर्याचा आपल्या आकाशातील भ्रमणाचा मार्ग. हे दोन्ही बिंदू जिथे छेदतात तिथे वसंत संपात बिंदू. हा वसंत संपात बिंदू कुठे आहे पहा. 1630 साली ही आपली इथे मीन रास आहे, त्या संदर्भात पाहिलं तर आपलं या ठिकाणी असं दिसतो. आणि आज 2021 ला हाच वर्नल इक्विनॉक्स किंवा वसंत संपात बिंदू हा कुठे पहा, हा आपल्याला सरकलेला आहे असं दिसतो. आणि तो पासून वसंत संपात बिंदू आज जिथे आहे तो जवळजवळ 5.5 अंश मागे सरलेला आहे. त्याच्यामुळे आपण मगाशी मी तुम्हाला गणित सांगितलं की वसंत संपात बिंदूला 1 अंश सरकायला 72 वर्ष लागतात. 72 गुणिले 5.5 केल्यानंतर हा जो कालखंड आहे हा जवळजवळ 400 वर्ष आहे. म्हणजे तो बरोबर शिवकाळापर्यंत आहे. म्हणजे आता तुम्ही डावीकडे जे चित्र पाहताय ते वसंत संपात बिंदूचं आहे, ते शिवकाळातलं आहे. आणि तो आता मागे सरकून आजच्या या उजव्या चित्रात तुम्हाला दिसतोय 5.5 अंश पश्चिमेकडे किंवा मागे सरकतोय. आता ह्या संकल्पना थोड्याशा कदाचित तुम्हाला जटिल वाटल्या असतील, पण ह्या संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्याच्यावरनं पुढे सगळं आपल्या शिवचरित्रातील कालगणना, म्हणजे इंग्रजांनी जुलियन कालगणनेनुसार नोंदवलेल्या तारखा आणि आपल्याकडच्या पंचांगातील तिथी आणि त्यानुसार झालेली कालगणना, आणि मग त्यातनं सध्या जी परिस्थिती उद्भवलेली आहे की आपण म्हणतो की शिवजन्म जो आहे तो किंवा शिवराज्याभिषेक जो आहे तो आपण तिथीने साजरा करावा की तारखेप्रमाणे साजरा करावा, हा जो सगळा वाद आहे त्या वादाचं एक छोटस आपण तार्किक म्हणून किंवा खगोलीय अभ्यासाच्या वरून किंवा विज्ञानाच्या साह्याने एक ठोस ज्याला म्हणू असं उत्तर आपल्याला देता येतं. आता जो तुम्हाला मी सांगितलं की वसंत संपात बिंदू हा शिफ्ट होतो, पश्चिमेकडे सरकतो आणि 72 वर्षातनं तो 1 अंश सरकतो. वसंत संपात बिंदू हा शिवकाळातला जिथे होता त्याच्यापेक्षा आज तो 5.5 किंवा 5.5 अंश तो मागे सरकलेला आहे, आणि त्याच्यावर तो कालखंड आपण साधारण 400 वर्षाचा काळ. आता हा सगळा जो बदल होत राहतो, वसंत संपात बिंदूचं चलन होतं, शिफ्ट ऑफ वर्नल इक्विनॉक्स असं म्हणतो, त्याच्यामुळे काय घडतं पहा. आणि त्याच्यामुळे इतिहासात म्हणजे इंग्रजी कालगणनेत कशा गडबड झालेल्या आहेत ते आपल्याला समजून घेता येतं. आणि मग त्याच्यावरून आज जो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वाद चाललाय तिथी की दिनांक, याच्यावरती काहीतरी आपल्याला एक सोल्युशन त्याच्यातनं आपण देऊ शकतो. आता गंमत आहे पहा की इंग्रजी कालगणनेतील त्रुटी जुलियन आणि ग्रेगोरियन कॅलेंडर याच्या सहाय्याने काय झालेल्या आहेत या कालगणनेत, आणि त्याच्यामुळे आपल्याकडच्या नोंदी जी आहेत शिवचरित्रातल्या तिथींची जी नोंद केलेली आहे इंग्रजांनी, त्या तिथींचं कन्व्हर्जन केलं, त्याच्यामुळे काय गडबड झाली पहा. आता गंमत अशी आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण आता सगळं जे कॅलेंडर वापरतो ते ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, आपण तारीख वापरतो. सहसा आपण आता पंचांगाचा वापर करतो, परंतु शिवकाळामध्ये काय म्हणू आपण ज्या घटना नोंदवलेल्या आहेत किंवा जे जे संदर्भ आलेले आहेत त्या सगळे संदर्भ किंवा जी कालगणना आहे ती सगळी ही तिथी आणि तिथी त्याच्यानंतर शक, त्याच्यानंतर वार, त्याच्यानंतर नक्षत्र अशाच पद्धतीने झाली. परंतु इंग्रजांनी ज्या सगळ्या घटना नोंदवलेल्या आहेत आपल्याकडच्या जुलियन कॅलेंडर नुसार झाले. आता जुलियन कॅलेंडर काय आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया. इकडे तुम्हाला डावीकडे दिसतंय की जुलियन कॅलेंडर हे इसवी सन पूर्व 45 सालामध्ये, म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी 45 सालामध्ये जुलियस सीझर या विश्वविख्यात योद्ध्याने किंवा नेत्याने म्हणू आपण त्याने हे तयार केलं किंवा त्याने अस्तित्वात आणलं. आता गंमत अशी आहे की इसवी सन पूर्व 45 साली ज्यावेळेला जुलियन कॅलेंडर अस्तित्वात आलं त्यावेळेला वसंत संपात जो बिंदू आहे, मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की वसंत संपात बिंदू म्हणजे दिवस आणि रात्र ज्या दिवशी समान असते, थोडक्यात सांगत होतो, तो 25 मार्च या दिवशी यायचा. आज तो 21 मार्चला येतो. आता कशी गडबड झाली त्याच्यामुळे
त्यामुळे काय झालं पहा की ज्या वेळेला जुलियस सीझरने कॅलेंडर सुरू केलं इसवी सन पूर्व 45 साली, त्यावेळेला वसंत संपात 25 मार्चला सूर्य वसंत संपात बिंदूवरती येतो. परंतु मगाशी मी तुम्हाला दाखवलं की वसंत संपात बिंदू स्थिर नाहीये, तो सारखा सारखा पश्चिमेकडे 72 वर्षातनं 1 अंश सरकतो. त्याच्यामुळे पुढे काय झालं की इसवी सन 325 साली म्हणजे 45 साली जुलियस सीझरने कॅलेंडर सुरू केलं आणि इसवी सन 350 हाच सूर्य जो 25 मार्चला वसंत संपात पाशी यायचा तो आता 21 मार्चला येईल. आणि मग या वर्षी इसवी सन 325 साली त्या वर्षी ख्रिश्चन धर्मगुरूंनी एक धर्म परिषद घेतली आणि त्या धर्म परिषदेमध्ये त्यांनी एक ठराव मांडला. त्यांनी असा ठराव मांडला की त्यांचा जो प्रेषित आहे, जो येशू ख्रिस्त आपण याला म्हणतो, त्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे आपण आज थोडक्यात त्याला नाताळ म्हणतो, नाताळचा सण, हा नाताळचा सण त्यांनी एका फिक्स दिवशी येईल असं त्यांनी ठरवलं. आणि तो दिवस होता 25 डिसेंबर. या आजही आपण 25 डिसेंबरलाच नाताळ साजरा करतो, येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. ते जी परंपरा आहे ही इसवी सन 325 साली ठरलेली आहे. 325 साली या ख्रिश्चन धर्मगुरूंनी ठरवलं एका ठरावाद्वारे की आपण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस हा कॉन्स्टंट ठेवायला पाहिजे आणि नाताळ आणि 25 डिसेंबर यांची सांगड घातली. आणि तेव्हापासून मग हा नाताळ किंवा येशू ख्रिस्ताचा जन्म हा 25 डिसेंबर पासून आजतागायत तो साजरा केला जातो. आता गंमत अशी झाली की इसवी सन 325 साली हा ठराव झाला. पुढे अनेक वर्ष तो चालू आहे, आजही तो चालू आहे. परंतु इसवी सन 325 पासून आता इथे तुम्हाला डाव्या चित्रात जे कॅलेंडरचं दिसतंय ते 1582 आहे. ते 1582 पर्यंत हे जुलियन कॅलेंडर अस्तित्वात होतं, कारण ते जुलियस सीझरने चालू केलं होतं आणि ते तसं चालू होतं. परंतु मगाशी मी ज्याचा मगातपासून जो उल्लेख करतोय की वसंत संपात बिंदूचं चलन होतोय, शिफ्ट होतोय, त्याचा इफेक्ट हा जो काय होतो त्या त्रुटींचा, त्यामुळे येणाऱ्या त्रुटींचा विचार हा त्यावेळेच्या लोकांनी केला नाही आणि कॅलेंडरमध्ये तशी बदलही केला नाही. आता काय झालं पहा की इसवी सन 325 ते 1582 जवळजवळ 1258 वर्ष गेली आणि या 1258 वर्षात मी भागिले 72 केलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारण हा वसंत संपात बिंदू 10 दिवसांनी किंवा 10 अंशांनी मागे सरकले आणि प्रत्यक्षात सूर्य 21 मार्चला यायच्या ऐवजी 11 मार्चलाच वसंत संपात बिंदू पाशी 25 डिसेंबरला करतोय. परंतु आता हे जे वसंत संपात 11 मार्चला यायला लागलाय त्यामुळे कदाचित आपल्याला नाताळची तारीख, येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस हा बदलावा लागेल. तर हे मान्य नव्हतं कोणाला आणि म्हणून मग त्यांनी पुन्हा एकदा ठराव केला आणि त्यांनी असं ठरवलं की आता सूर्य जरी 11 मार्चला वसंत संपात बिंदू येत असला तरी आपण त्याला पुन्हा 21 मार्चलाच आणायचा वसंत संपात बिंदूमध्ये. थिओरिटिकल म्हणा, कसंही म्हणा, परंतु तो 21 मार्चलाच आता वसंत संपात बिंदूत येईल आणि मग आपला येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आपल्याला 25 डिसेंबरला साजरा करता येईल असा त्यांनी एक संकल्प सोडला. आणि त्या अनुसार त्यावेळेचा जो पोप होता, ग्रेगरी पोप असं त्याचं नाव आहे, त्याने 1582 साली एक हुकूमनामा काढला आणि त्याने ऑक्टोबरच्या कॅलेंडरमध्ये 10 दिवसांचा जो मगातपासून मी सांगतो की 10 वसंत संपात बिंदू सरकलाय त्यावरती उपाय म्हणून 4 ऑक्टोबरला त्याने असं म्हणजे त्याने कॅलेंडरमध्ये असं सांगितलं की 4 ऑक्टोबरच्या नंतरचा जो दिवस आहे तो 5 ऑक्टोबर 1582 असा नसता असे असणार नाही आणि तो पुढचा दिवस 5 ऑक्टोबरच्या ऐवजी थेट 15 ऑक्टोबर येईल. 10 दिवसांचा जो फरक आहे तो 10 दिवस त्याने ऑक्टोबरच्या कॅलेंडरमधनं सरळ उडवून टाकले किंवा गाळून टाकले. त्यामुळे 4 ऑक्टोबर 1582च्या नंतरचा दिवस 15 ऑक्टोबर 1582 येईल असा त्याने एक हुकूमनामा काढला. आणि तेव्हापासून मंडळी आज आपण जे कॅलेंडर वापरतोय म्हणजे 15 ऑक्टोबर 1582 या दिवसापासून ह्या ग्रेगोरियन कॅलेंडरची सुरुवात झाली किंवा त्याचा जन्म झाला असं म्हणायला लागेल. आणि आजही आपण हेच कॅलेंडर आपल्या इंग्रजी कालगणनेनुसार वापरतोय. आपल्या सगळ्या संगणक प्रणाली ज्या आहेत ह्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या ग्रेगोरियन कॅलेंडरवरतीच सगळ्या अवलंबून आहेत किंवा त्याच्यावरतीच बेस्ट आहे. आता गंमत झाली पुढे अशी की हे सगळं चेंज झालं आणि तेव्हापासून जुलियस सीझरचं कॅलेंडर मागे पडलं, जुलियन कॅलेंडर, आणि ग्रेगोरियन कॅलेंडर अस्तित्वात आलं दिनांक 15 ऑक्टोबर 1582 या दिवसापासून. हा जो बदल झाला हा मोठा बदल आहे, लक्षात घ्या. कालगणनेतला हा फार मोठा बदल आहे. डायरेक्ट 10 दिवस कॅलेंडर मधनं उडवण्यात आले. त्यामुळे युरोपातील सर्व कॅथोलिक जे देश होते त्यांनी हा बदल ताबडतोब स्वीकारला. पण प्रोटेस्टंट इंग्रज हे प्रोटेस्टंट होते, इंग्रजांनी हा बदल स्वीकारला नाही. ते जुलियस सीझरच्या कॅलेंडरला चिकटून राहिले आणि त्यांनी जुलियन कालगणनाच वापरायचं ठरवलं आणि ते वापरत राहिले. आता त्याच्यामुळे सगळ्या गडबड झाले. काय गडबड झाली पहा की भारतात
जे शिवकाळामध्ये इंग्रज आले किंवा त्याच्यानंतरचे जे अभ्यासक आहे आणि ज्यांनी शिवकाळाचा अभ्यास केला किंवा शिवचरित्रातल्या नोंदी चा अभ्यास केला, घटनांचा अभ्यास केला आणि आपल्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडच्या सगळ्या नोंदी या पंचांगाच्या अनुसार आहेत, तिथीमध्ये आहेत. त्या तिथींचं त्यांनी कन्व्हर्जन केलं इंग्रज ते करताना त्यांनी जुलियस सीझरचंच कॅलेंडर वापरलं, जुलियन कॅलेंडरच वापरलं. त्या पद्धतीनुसारच त्यांनी केलं. त्यामुळे भारतीय कालगणनेनुसार आलेल्या तिथींचं इतिहास लेखन आणि नोंदी करताना इंग्रजांनी त्यांचं रूपांतर जुलियन दिनांकातच केलं. आता हे सगळं त्यांनी त्यांच्या अनुसार त्यांच्या पद्धतीनुसार केलं. आता त्याच्यामुळे काय झालं की हा जो फरक आहे तो आणखीन वाढत 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 राहिला, 10 दिवसांचा आणखीन वाढत राहिला. आणि मग अखेर शेवटी इंग्रज जे आहेत प्रोटेस्टंट इंग्रजांनी 1752 साली सप्टेंबर महिन्यात जुलियन कॅलेंडर हे सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारायचं ठरवलं. आता पहा गंमत काय झाली की 1582 मध्येच जुलियन कॅलेंडर संपलं होतं आणि ग्रेगोरियन कॅलेंडर सुरू झालं होतं, परंतु ते इंग्रजांनी 1752 सप्टेंबर मध्ये स्वीकारलं. त्याच्यामुळे 1582 पासून 1752 या कालखंडामध्ये आणखीन फरक पडला होता आणि जो वसंत संपात बिंदू आहे जो त्यावेळेला 10 अंश सरकला होता तो आणखीन 1 अंशातनं सरकून 11 अंशातनं मागे गेला आणि त्याच्यामुळे तो जो फरक 10 दिवसाचा होता तो वाढून 11 दिवसाचा झाला. आणि म्हणून मग त्या इंग्रजांनी त्यावेळेला काय केलं की सप्टेंबर महिन्यातलं कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरमध्ये त्यांनी एक बदल केला की 1752च्या कॅलेंडरमध्ये त्यांनी असं ठरवलं की 2 सप्टेंबरच्या नंतरचा पुढचा जो दिवस असेल तो 3 सप्टेंबर न येता तो 11 दिवसांनी वाढवून 14 सप्टेंबर करण्यात येईल. 14 सप्टेंबर 1752 असा असेल. त्याच्यामुळे 11 दिवस सप्टेंबर महिन्यात त्यांनी सरळ गाळले आणि 2 सप्टेंबरच्या नंतरचा पुढचा जो दिवस असेल तो 14 सप्टेंबर 1752 असं त्यांनी जाहीर केलं. आणि तेव्हापासून आजतागायत आणि अर्थातच सर्व जगात मान्य असलेली ही ग्रेगोरियन कालगणना किंवा कॅलेंडर हे सगळ्या देशांनी मान्य केलं आणि त्यांच्या व्यवहारात त्याचा उपयोग करायला सुरुवात केली. आता त्याच्यामुळे गडबड काय झाली पहा की दुर्दैवाने आपल्याकडच्या इतिहासकारांनी हा इतिहासातला बदल हा कालगणनेतला इंग्रजांनी स्वीकारलेला बदल लक्षात घेतला आणि त्याच्यामुळे शिवकाळात ज्या ज्या तिथी जुलियन कालगणनेनुसार रूपांतरित केल्या होत्या इंग्रजांनी त्या जुलियन तारखा तशाच्या तशा आपल्याकडच्या लोकांनी अभ्यासकांनी आणि इतिहासकारांनी वापरला. हा फरक त्यांनी तो लक्षातच घेतला नाही स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा. त्यामुळे आज हा सगळा त्याच्यामुळे सगळा गडबड झाली. गंमत अशी आहे की आज आपण वापरतो तो मगाशी झाला पण ग्रेगोरियन कॅलेंडरच वापरतो. त्यामुळे आजही आपल्याला जर अभ्यास करायचा असेल आणि शिवकाळातल्या किंवा इतिहासातल्या तिथींचं कन्व्हर्जन करायचं असेल इंग्रजी तारखेत तर जी आपण संगणक प्रणाली वापरतो ती ग्रेगोरियन कॅलेंडरवर अनुसारच आहे, त्याच्यावरतीच बेस्ट आहे. त्यामुळे शिवकाळातील तिथी आजच्या ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये आपल्याला जुळवून घ्याव्या लागतात. परंतु तसं इंग्रजांनी केलेलं नव्हतं, परंतु ते 1752 साली त्यांनी केलं. आपल्याकडच्या इतिहासकारांनी म्हटलं हा बदल जो 10 दिवसांचा आहे जुलियन आणि ग्रेगोरियन कॅलेंडर मधला शिवकाळातला विशेषतः तो लक्षात घेतला नाही आणि आपण त्याच इंग्रजांच्याच जुलियन तारखा फॉलो करत राहिलो. आणि मग त्याच्यामुळे गडबड अशी झाली की आज आपण जे जुलियन तारखेनुसार शिवाजी महाराजांचा जो जन्म सांगतो 19 फेब्रुवारीला तो खरं म्हणजे 19 फेब्रुवारी अधिक 10 दिवस ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे आजच्या कॅलेंडर प्रमाणे म्हणजे 10 दिवस तो आपल्याला पुढे सरकावा लागतो आणि त्याची तारीख जी येते ती 1 मार्च 1630 अशी येते. काय सगळा गडबड आणि गोंधळ काय झाला त्या कालगणनेमुळे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि आज त्याचा विचार न मंडळी आज आपण जे वाद चालू आहेत की तिथी अनुसार व्हायला पाहिजे की तारखेनुसार व्हायला पाहिजे तो भाग आपण सोडून देऊया. आपण खरं म्हणजे प्रत्येकाला ती मुभा द्यायला पाहिजे की प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे कोणी तिथीने ज्याला वाटत असेल त्यांनी तिथीप्रमाणे शिवजन्म साजरा करावा, शिवराज्याभिषेक साजरा करावा किंवा तारखेप्रमाणे करायचा असेल तर तारखेप्रमाणे करावा. त्याच्याबद्दल कोणाला आक्षेप असण्याची काही गरज नाही. ज्याचा त्याचा श्रद्धेचा आणि आकलनाचा विषय तो आहे. परंतु इंग्रजी तारखेप्रमाणे जर शिवजन्म किंवा शिवचरित्रातल्या काही ज्या घटना आहेत त्या जर आपण पाळणार असू तर त्या तुम्हाला 19 फेब्रुवारीच्या ऐवजी आजच्या आधुनिक जगतातलं जे कॅलेंडर वापरलं जातं ते ग्रेगोरियन कॅलेंडर आहे त्याच्यात 10 दिवस तुम्हाला वाढवायला लागतात. किंबहुना शिवचरित्रातल्या इंग्रजी तिथी आहेत इंग्रजी जे दिनांक आहेत त्या सगळ्या दिनांकामध्ये 10 दिवसांचं तुम्हाला ऍडिशन करावे लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला धरायला लागतो. अर्थात आता हे जे मी तुम्हाला सांगतो हे पूर्णतः विज्ञानावरती आधारित आहे आणि मी पुढच्या काही मिनिटांमध्ये किंवा पुढच्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला मी ते
सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यावर मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जर तारखेप्रमाणे जर शिवजन्म साजरा करायचा असेल तो 19 फेब्रुवारी ऐवजी तो 1 मार्चला करायला पाहिजे किंवा शिवजन्म करायचा शिवराज्याभिषेक 6 जूनच्या 16 जूनला आजच्या तारखेप्रमाणे ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे करायला लागेल. आपल्याला सगळ्यांना आणि 21 मिनिटं उत्तर आहेत आणि साधारणपणे शिवजन्माची जी वेळ आपल्याकडच्या समकालीन साधनांमध्ये मिळते ती जी सांगितलेली आहे ती शिवजन्माची वेळ सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी साधारण 6:30 ते 7 अशी वेळ सांगितली जाते. आता हा जो बेसिक तुम्हाला मी डेटा सांगितला किंवा हे जे तुम्हाला थोडंसं कदाचित तुम्हाला ते वाटलं असेल, परंतु हे जे तुम्हाला मी विवेचन आता थोडंसं सांगितलं त्या आधारे आपल्याला 19 फेब्रुवारीच्या ऐवजी 1 मार्च हे सिद्ध करता येतं आणि ते सिद्ध करताना आपल्याला संगणकीय प्रणालींचाही वापर करता येतो. त्यामुळे ते पूर्णतः तार्किक आहे, विज्ञानाला धरून आहे, खगोलशास्त्राला धरून आहे. आणि ते करताना आपल्याला शिवजन्माची जी पंचांगातली जी तिथी सांगितलेली आहे किंवा त्यावेळेच्या कालगणनेनुसार जी नोंदवलेली आहे ती ती फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 ही आपल्या आणि मग त्याचा उपयोग करून त्यांची सांगड घालून 1 मार्च 1630 ला शिवाजी महाराजांचा जो जन्म झालाय त्यावेळेच्या आकाशातली स्थिती आणि जी पंचांगामध्ये किंवा आपल्याकडच्या साधनांमध्ये जी नोंदवलेली आहे ती कशी तंतोतंत जुळते हे आपण सप्रमाण इथे पडद्यावरती संगणकाच्या पडद्यावरती त्या स्लाइड मध्ये सुद्धा पाहायला मिळेल ते सिद्ध करू शकतो. आता तत्पूर्वी आपण थोडंसं आपल्याकडच्या समकालीन साधनांमध्ये शिवजन्माचे जे उल्लेख आलेले आहेत त्याचा आपण थोडासा परामर्श घेऊया. मगाशी मी सुरुवातीलाच सांगितलं की शिवकाळात कालगणना जी व्हायची ती हिंदू पंचांगाप्रमाणेच होती आणि अर्थातच सर्व घटनांच्या आपल्याकडच्या साधनांमधल्या ज्या नोंदी आहेत त्यामध्ये तारखेचा वापर न होता अर्थात आपल्याला ती तारीख हा शब्दच किंवा ही कालगणनाच माहिती नव्हती. वार, महिना, पक्ष, तिथी, संवत्सर आणि शक अशा पद्धतीनेच ती आपल्याकडची कालगणना किंवा घटनांची नोंद होत होती. जुलियन आणि ग्रेगोरियन कॅलेंडर मधील जो 10 फरक आहे त्याच्यामुळे शिवजन्माची जी तारीख आहे ती 19 फेब्रुवारी ऐवजी 1 मार्च अशी आपण मानायला पाहिजे असं मी तुम्हाला मगापासून सांगतोय. तारखेतील हा फरक लक्षात घेऊन नवीन पद्धतीनुसार येणारी तारीख आणि त्या घटनेची तिथी म्हणजे शिवजन्माची तिथी यांचा मेळ आपल्याला संगणक प्रणालीने त्याचा वापर करून करता येतो आणि ते जे मी मगाशी सांगितलं की स्काय मॅप प्रो 8 हे अत्यंत अचूक असं सॉफ्टवेअर आहे. त्याचा वापर करून शिवजन्माच्या वेळी नोंदवलेली जी तिथी आहे त्या घटनेची तिथी आहे आणि त्यावेळेच्या म्हणजे 1 मार्च 1630च्या आकाशातील ग्रहांची स्थिती संगणकाच्या पडद्यावरती प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आपण अगदी शिवकाळात जाऊन त्यावेळेला आकाश शिवजन्माच्या वेळेला काय असेल, पूर्वेकडे कोणते तारे गोल असतील, कोणत्या राशी गोल असतील हे संगणकाच्या पडद्यावर पाहू शकतो. आणि खरं म्हणजे हाच आपल्या सगळ्या संदर्भाचा हा विषय आहे. शिवचरित्रातला मी मगाशी सांगितलं सुरुवातीला की आपला जो विषयाचा शीर्षक आहे की शिवचरित्रात खगोलीय संदर्भ तो शिवजन्मापासून एक खगोलीय संदर्भ आपल्याला असे दाखवता येतात किंवा मांडता येतात आणि एक वेगळ्या पद्धतीने शिवचरित्राचा आपण अभ्यास आणि विचार करू शकतो. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवरायांचा जन्म इथे तुम्हाला तिची जेधे शकावली जी अत्यंत विश्वसनीय आहे त्या शिवजन्म तिथीचा म्हणून आपण त्याकडे पाहतो त्याचं तुम्हाला इथे नोंद काय आहे त्याचं एक पान दिसतंय त्या जिथे शकावतीचं आणि त्यातील नोंद अशी आहे की शके 1551 शुक्ल संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीये शुक्रवार नक्षत्र हस्त घटी 18 पळे 32 गड 5 पळे 7 या दिवशी राजश्री शिवाजी राजे शिवनेरीस उपजले. ही ती आपल्याकडची नोंद आहे. तर ही नोंद आणि त्यानुसार आपण आजची येणारी ग्रेगोरियन तिथी ग्रेगोरियन तारीख 1 मार्च 1630 यांची सांगड घालायचा आपण प्रयत्न करूया आणि याच्यामधले या तिथीमध्ये जे काही संदर्भ दिलेले आहेत ती फाल्गुन मध्य तृतीया आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे त्यांचं दिसतंय की हस्त नक्षत्रात आणि सिंह रास उगवलेली अशी नोंद आहे. तर ते सगळं आपल्याला जसंच्या तसं जणू काही आपण व्हर्च्युअली पडद्यावर इथे पाहू शकतो आणि मग आपल्याला त्यातनं या विषयाचा आवाका किती मोठा आहे आणि कशा पद्धतीने हा आपण अभ्यास करू शकतो याची प्रचिती आपल्याला त्यातून येऊ शकते. आता पुढच्या आपण स्लाइडकडे जाऊया. ही जेधे शकावलीतील नोंद तुम्हाला सांगितली आणि त्यावेळेचा तुम्हाला दिवस आणि वेळ ही निश्चित करण्यास आपल्याला पुरेशी आहे आपल्या लक्षात.
आता ही जी जेदे शकावलीतली जी नोंद आहे शिवजन्माची, त्याचा समकालीन अजून एक आपल्याला पुरावा आहे, तो म्हणजे कवींद्र परमानंदांचं जे शिवभारत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा जो जन्म झालेला आहे तो याच तिथीला झाला असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ही तिथी आपल्याला ग्राह्य मानणं हे मानण्यात काही वावगं नाही किंवा चूक नाही. आता या तिथीच्या मध्ये जो उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा उल्लेख आपल्याला सापडतो, तो म्हणजे शिवरायांचा जो जन्म झालेला आहे तो साधारण 6:30-7 वाजता झाला आणि त्यावेळेला हस्त नक्षत्रावरती तो झालेला आहे. हस्त नक्षत्र आकाशामध्ये होतं शिवरायांच्या जन्माच्या वेळेला आणि उदित रास म्हणजे त्यावेळेला पूर्व क्षितिजावरती सिंह रास उगवली होती असे आपल्याकडे उल्लेख सापडतात. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये हे करूया की आपण चंद्राच्या साह्याने म्हणजे आता जी तुम्हाला सांगितलं की शिवजन्माच्या वेळेला आकाशात चंद्राची स्थिती काय होती ते प्रत्यक्ष इथे आपण प्रणालीच्या साह्याने संगणक प्रणालीच्या साह्याने आपल्याला बघायचंय. परंतु तत्पूर्वी काही छोट्याशा परत एकदा मी तुम्हाला संकल्पना सांगतो, अतिशय सोप्या आहेत, त्याच्यातनं त्या समजणं काही अवघड नाही, परंतु ते समजल्यानंतर हा सगळा विषय आपल्याला डोळ्यासमोर त्याचा आवाका उभा राहतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो आणि तो आपण म्हणतो 30 दिवसातनं, पण तो खरं म्हणजे 27 दिवसातनं आपल्या पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. 360/27 जर केलं तर त्याचं उत्तर 13.33 येतं. म्हणजे चंद्र दररोज आपल्या पृथ्वीच्या आकाशात 13.33 पुढे सरकतो. सूर्य जो आहे तो आकाशात आपल्या पृथ्वीभोवती फिरताना दिसतो. म्हणजे खरं तसं नाहीये, पण तो आपल्याला तो भासमान वाटतो. सूर्य एका ठिकाणी उगवतो, वरती येतो, डोक्यावर येतो आणि मग पश्चिमेला मावळतो. आता हा जो सूर्य आहे हा आपल्याला आकाशात एका विशिष्ट मार्गावरून फिरताना दिसतो आपल्या पृथ्वीभोवती. तर त्याला आपल्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करायला 365 म्हणजे 1 वर्ष लागतं. 360 अंशाला 365 दिवस. म्हणजे सूर्य दररोज एक दिवस एक अंशातून पुढे सरकतो असं आपल्या लक्षात. त्यामुळे चंद्राची दैनंदिन गती आहे ती 13.33 आणि सूर्याची दैनंदिन गती आहे ती 1 अंश आहे. आता सूर्याच्या संदर्भात चंद्र 13.33 - 1 असं जर आपण केलं तर 12 अंश अंतर कापतो आणि म्हणूनच त्यालाच हा जो डिफरन्स आहे सूर्य आणि चंद्रातल्या अंशात्मक स्थितीला जो 12 अंश आहे त्याला आपल्याकडे एक तिथी असं मानतात. म्हणजे एक तिथी जी आहे आपल्याकडे तिथी जी संकल्पना आहे ती 12 अंशाची तिथी असं लक्षात. आता अमावास्येला काय होतं पहा, आपल्याला अमावास्येला आकाशात चंद्र दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की चंद्र आणि सूर्य पृथ्वीवरनं पाहिले असं ते एकत्र असतात. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात चंद्र दिसत नाही. चंद्र जो आहे तो सूर्याबरोबर उगवतो आणि सूर्याबरोबर मावळतो. त्याच्यामुळे त्यांच्यातील अंशात्मक अंतर जे असतं ते 0 असतं. आता पुढे काय होतं पहा की अमावास्येच्या नंतर पुढचा दिवस येतो. चंद्र 13 अंश सरकतो पुढे, सूर्य 1 अंश सरकतो. त्यामुळे त्यांच्यातला दोघांच्यातला जो फरक आहे अंशात्मक तो 12 अंश होतो आणि म्हणून त्याला आपण प्रतिपदा असतो. म्हणजे प्रतिपदेला चंद्र हा सूर्यापासून 12 अंशावर असतो आणि पुढे दर दिवशी हे अंतर जे आहे सूर्यचंद्राचं ते दर दिवशी 12 अंशांनी वाढत जातं आणि मग 15 दिवसांनी 12 × 15 म्हणजे ते 180 अंश होतं. त्याला आपण पौर्णिमा म्हणतो. अर्थात ज्या वेळेला पौर्णिमेला सूर्य ज्या वेळेला पश्चिम क्षितिजावर मावळतो त्यावेळेला चंद्र इकडे पूर्व क्षितिजावर उगवलेला आपण पाहतो आणि त्यामुळे पूर्ण स्थितीत तो पूर्ण चंद्र आपल्याला पाहायला मिळतो, तो रात्रभर दिसतो. आता शिवरायांचा जन्म आपण मगाशी पाहिला की वद्य तृतीयेला म्हणजे पौर्णिमेच्या नंतरच्या 3ऱ्या दिवशी कृष्ण पक्षात झालेला आहे आणि याचाच अर्थ चंद्र हा सूर्यापासून त्या दिवशी आकाशात 144 अंशावरती होता. ते आता मी गणित तुम्हाला सगळं सांगायचं फंदात पडत नाही. 180 अंश वजा 3 × 12 36 180 अंश वजा 36 केलं तर 144 येतात. याचा अर्थ शिवजन्माच्या वेळेला फाल्गुन मध्य तृतीयेला म्हणजे 1 मार्च 1630 ज्या वेळेला शिवनेरी व शिवाजी महाराजांचा जन्म झाला साधारण 6:30-7 सूर्य मावळला आणि त्याच वेळेला जो चंद्र होता तो क्षितिजाच्या खाली 12 × 3 म्हणजे 36 अंश इतका तो पूर्व क्षितिजाच्या खाली होता. 36 अंश हा क्षितिजाच्या खाली होता. तो पूर्व क्षितिजावर चंद्र नव्हता. तो 36 अंश खाली होता जन्माच्या वेळेला शिवजन्माच्या वेळेला. परंतु ते 36 अंश कापून तो पूर्व क्षितिजावरती यायला त्याला 36 भागिले 15 अंश म्हणजे जवळजवळ 2.5 तास लागले. 15 अंश अशा करता की आपलं 24 तासात 360 अंशात हे सगळं आकाश फिरतं. म्हणजे 360/24 केलं तर 15 अंश येतं. ह्याचा अर्थ दर तासाला आपलं आकाश 15 अंशातून पुढे सरकत असतं. त्यामुळे 36 अंश कापायला या आकाशाला किंवा चंद्राला 2.5 तास लागतात. आता त्यातनं एक महत्वाचा निष्कर्ष काय निघतो पहा मंडळी की शिवजन्म जर 6:30 झाला असेल, साधारण 6:30 त्या दिवशी शिवजन्म झाला, 6:30-7 म्हणू आपण. 6:30 जर सूर्य मावळलेला असेल त्या दिवशी असं जर आपण धरलं तर चंद्र त्याच्यानंतर
अडीच तासांनी म्हणजे 9 वाजता पूर्व क्षितिजावरती उगवलेला असेल असं आपण निश्चित अनुमान काढतो. आणि मग त्याच्यामुळे शिवजन्माच्या तिथीनुसार चंद्र हा आपल्याला मगाशी पाहिलं की तो हस्त नक्षत्रात आहे असं आपण पाहिलं, तर ती आपल्याला ते लक्षात येतं आणि ती हस्त नक्षत्रात आहे असं आपल्याला त्याच्यातनं दिसतं. आता आता अजून एक आपण पुढे पाहूया आणि त्याच्यातनं तुम्हाला अजून काही मला गोष्टी सांगता येतील. आपण पुढची स्लाइड पाहूया. या स्लाइड मध्ये तुम्हाला एक लक्षात येतंय की आता शिवजन्माचा दिवशीची स्थिती तुम्हाला पडद्यावरती पाहायला मिळते. रात्रीची 9ची स्थिती आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की शिवनेरी येथे आकाशामध्ये पूर्व क्षितिजावरती काय स्थिती होती. तुम्हाला इथे वरती दिसते 1 मार्च 1630 घेतले, कारण आपण ग्रेगोरियन कालगणनेनुसार ही सगळी प्रणाली चालते. त्यामुळे 1 मार्च 1630 ही ग्रेगोरियन कालगणनेनुसार येणारी शिवजन्माची तारीख आणि त्या दिवशी स्थिती आपली तिथी जी आहे ती फाल्गुन मध्य तृतीया शके 1551. शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे तो शिवनेरीला झालेला आहे. त्यामुळे हे सगळे हे जे काही संदर्भ आहेत हे आपल्याला या प्रणालीमध्ये टाकायला लागतात. वेळ आपल्याला 9ची पाहिजे, त्यामुळे रात्री 9 वाजता शिवनेरीचे अक्षांश या प्रणालीला आणि तारीख 1 मार्च 1630 दिली तर तुम्हाला हा जो डावीकडे जो नकाशा दिसतोय तो तुम्हाला पडद्यावरती दिसतो आणि त्याच्यातनं तुम्हाला अत्यंत अद्भुत असे काही निष्कर्ष पाहायला मिळतात. आता इथे जे तुम्ही नकाशा पाहताय हा 1 मार्च 1630चा पूर्व क्षितिजावरचा आहे आणि शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर अडीच तासानंतरचा आहे. इथे तुम्हाला स्पष्ट दिसेल की इथे हा जो पांढरा ठळक डॉट दिसतोय हा चंद्र आहे आणि तो चंद्र दिसतोय तो तुम्हाला इथे चित्रा नक्षत्रात पाहायला मिळतो. सॉरी, इथे चित्रा नक्षत्राच्या जवळ आहे असं दिसतंय. इथे ही कन्या रास तुम्हाला दिसते तुम्हाला, कारण सिंहरास शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला उगवलेली आहे ती इथे वरती आलेली आहे, कारण 2.5 तास उलटून गेलेत त्यामुळे ती आता वरती आलेली आहे आकाशात आणि त्यावेळेला आकाशात ही कन्या रास उगवताना आपल्याला दिसते. आता हे थोडंसं आपण हे चित्र अजून ब्लो अप करूया आणि इकडे उजवीकडे पाहूया. तुमच्या असं स्पष्ट खाली ईस्ट दिसते म्हणजे पूर्व क्षितिज दिसते. शिवनेरीचं रात्री 9 वाजताचं किल्ल्यावरनं कसं आकाश दिसत असेल असं आपण व्हर्च्युअली इथे पडद्यावरती पाहतोय. या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण ही कन्या रास दिसते. वरच्या भागात इथे सिंह रास दिसते जी शिवजन्माच्या वेळेला पूर्व क्षितिजावर उगवत होती आणि हा इथे तुम्हाला चंद्र दिसतो. आता हा चंद्र तुम्हाला गोल दिसतोय, तुम्हाला कदाचित वाटेल हा पौर्णिमेचा दाखवतो की तसं नाहीये. हा चंद्रावरती आता मला तुम्हाला इथे ते स्टिम्युलेशन करून दाखवता येणार नाही, पण तुम्ही स्कायमॅप प्रोचा उपयोग करून जर पाहिलं आणि या बरोबर चंद्रावरती क्लिक केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की चंद्र जो आहे तो 90% प्रकाशमान आहे किंवा 88% प्रकाशमान आहे. याचाच अर्थ 88% प्रकाशमान आहे, याचा अर्थ पौर्णिमेच्या नंतरचा 3रा दिवस आहे. कृष्ण पक्षातील पौर्णिमेच्या नंतरची तृतीयेची चंद्रकोर तुम्हाला प्रत्यक्ष ही पडद्यावरती जशीच्या तशी पाहायला मिळते. आता त्याच्यामुळे काय सिद्ध झालं पहा की शिवजन्माच्या वेळेला जी आपल्याकडच्या साधनांमध्ये जी तिथी सांगितलेली आहे की फाल्गुन मध्य तृतीया ती तुम्हाला तशीच्या तशी पाहायला मिळते, कारण इथे तुम्हाला हा चंद्र तुम्हाला इथे तृतीयेचा इथे पाहायला मिळतो. आता फक्त इथे एक छोटीशी तफावत आहे. आपल्याकडच्या साधनांमध्ये हस्त नक्षत्र सांगितलेलं आहे, पण तुम्हाला इथे लक्षात येईल की इथे स्पायका नावाचा तारा आहे किंवा हे जे नक्षत्र आहे म्हणजे चित्रा नक्षत्रापाशी आपला त्या दिवशीचा तृतीयेचा चंद्र आहे. फाल्गुन मध्य तृतीयेचा चंद्र त्या दिवशी नक्षत्राच्या ऐवजी चित्रा नक्षत्रापाशी आणि तो हस्त नक्षत्रापाशी आहे. कदाचित ही नोंदीमधली आपल्याकडच्या जे शिकवणीतल्या नोंदीमधली तफावत किंवा त्रुटी असू शकतो, परंतु याच्यावरनं आपल्याला निश्चितपणे सांगता येतं की तिथीप्रमाणे जी शिवजन्माची तारीख आहे त्यावेळेचं जे आकाश आहे हे तुम्हाला 1 मार्च 1630 ला जसंच्या तसं आकाशात तुम्हाला इथे संगणकाच्या पडद्यावर पाहायला मिळतं. आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं की एक आपल्याकडच्या सगळ्या उल्लेखामध्ये अजून एक उल्लेख की शिवजन्माच्या वेळेला उदित रास म्हणजे 6:30-7 वाजता उदित रास म्हणजे जी रास उगवत होती पूर्व क्षितिजावर ती सिंह रास उगवत होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता आपण ती पाहूया. इथे आता 9 वाजताचं आकाश पाहतोय आणि ती 9 वाजता तुम्हाला कन्या रास उगवलेली आहे आणि त्याच्या आधीची रास जी उगवते ती सिंह रास आहे. त्याला 2 तास मध्ये जायला लागतात. याचा अर्थ 2 तासापूर्वी म्हणजे 7 वाजता ती सिंह रास ती आकाशात उगवलेली असणार हे आपल्याला एक अंदाज बांधता येतो. परंतु हा अंदाज न ठरता आपण याच सॉफ्टवेअरच्या साह्याने ते प्रत्यक्षात कसं पडद्यावर दिसतं ते पाहूया. आता तुम्हाला इथे 2 चित्र दिसत आहेत. शिवनेरीच्या आकाशामध्ये शिवजन्माच्या वेळेला म्हणजे 1 मार्च 1630 ला किंवा फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 या दिवशी ग्रेगोरियन दिनांक 1 मार्च काय आकाशातली स्थिती आहे शिवजन्माच्या वेळेला 6:30-7 ला ते इथे तुम्हाला पाहायला मिळते. तुम्हाला इथे लक्षात येईल मी जो
आपल्याकडच्या साधनांमध्ये उल्लेख आलेला आहे की उदित रास सिंह आहे, की इथे सिंहरास तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळते. व्हर्च्युअली आहे, पण तुम्ही ती इथे प्रत्यक्षात पाहू शकता. ही रास तुम्हाला फाल्गुन मध्य तृतीयेला आजही आजच्या कालखंडामध्ये म्हणजे आपण म्हणून रिअल टाइम मध्ये सुद्धा आज जर फाल्गुन मध्य तृतीयेला तुम्ही शिवनेरीवरती गेलात आणि बरोबर 6:30-7 वाजता बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आकाशामध्ये सिंहरास बरोबर अशाच पद्धतीने उगवताना दिसणार आहे. त्यामुळे ही फाल्गुन मध्य तृतीयेला जो आपल्याकडे संदर्भ नोंदवलेला आहे तो आपल्याला तशा तसा या सॉफ्टवेअरच्या साह्याने 1 मार्च 1630 ही तारीख घातल्यानंतर शिवजन्माची तुम्हाला इथे प्रत्यक्ष पाहायला मिळते. आता गंमत काय पहा की आपल्या पंचांगाची खासियत काय मंडळी पहा की आज शिवजन्म आपण समजा ह्या अनुषंगाने आपण निश्चित केला की 1 मार्च 1630. पुन्हा मी तुम्हाला सांगतोय याच्यातनं तिसरा शिवजन्माची तारीख किंवा वाद उकरायचा आपल्या किंवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नाहीये. तर एक ससंदर्भ आणि विज्ञानाला धरून विज्ञानाची कसोटीवरती जो आपल्याला पारखून घेता येईल अशी ही शिवजन्माची तारीख आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय खगोलशास्त्राच्या आधारे. ती 1 मार्च 1630 होती. आता हीच स्थिती मी तुम्हाला सांगतोय की फाल्गुन मध्य तृतीयेला आज समजा आता तुम्ही पडद्यावरती पाहताय की 12 मार्च 2020 ला गतवर्षी गेल्या वर्षी हा मॅप तयार केलेला आहे म्हणून मी गेल्या वर्षीच आपल्याला इथे तारीख दाखवतोय की गेल्या वर्षी 12 मार्च 2020 ला फाल्गुन मध्य तृतीया आली होती आणि त्यावेळेला शिवनेरीवरती संध्याकाळी 7 वाजता पूर्व क्षितिजावर काय होतं असं जर आपण या संगणक प्रणालीला आपण जर आज्ञा केली आणि त्याने जो पुढे जो आउटपुट मिळतो तो इथे तुम्हाला उजवीकडे दिसतोय. डावीकडचा जो आउटपुट आहे तो 1630 1 मार्चचा फाल्गुन मध्य तृतीयेला शिवनेरीवरचा 7 वाजता आणि तीच तारीख तीच तिथी तीच वेळ तेच ठिकाण फक्त ग्रेगोरियन कॅलेंडर मधली दिनांक बदलला. 1 मार्च 1630 ऐवजी 12 मार्च 2020 केला आणि आपण त्याचे रिझल्ट काढले तर तुम्हाला हा समोर काळा आकाशाच्या बॅकग्राऊंड वरती हा रिझल्ट पाहायला मिळतोय. मुद्दामून ते 2 कॉन्ट्रास्ट कलर मध्ये घेतले की जेणेकरून तुम्हाला त्यातला साम्यता काय ती कळावी. तुमच्या असं की या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 30 ला या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर इकडे डावीकडच्या चित्रामध्ये तुम्हाला हे दिसतंय की सिंहरास इथे उगवलेली दिसतेय आणि तसंच तंतोतंत 12 मार्च 2020 ला 380 वर्ष होऊन गेली, जवळजवळ 400 वर्ष झाली आपल्याकडे या कालखंडाला शिवजन्माच्या नंतर. तरीही आजही तुम्ही शिवनेरीवरती गेलात आणि 7 वाजता आकाशात पाहिलं तर तुम्हाला तसंच्या तसं एकदम आयडेंटिकल तंतोतंत असं आकाश पूर्वेला तुम्हाला पाहायला मिळतं. गंमत आहे की नाही. अत्यंत अद्भुत असा हा निष्कर्ष आहे हा सगळा प्राध्यापक मोहनराव आपट्यांनी त्यांच्या या खगोलशास्त्राच्या अभ्यासाने शिवचरित्रातला या घटनांचा किंवा शिवजन्माचा अभ्यास करून त्यांनी हा सिद्ध केला. आणि याचाच अर्थ असा होतो की 300 वर्षानंतरही शिवजन्माच्या तिथीला त्याच ठिकाणी म्हणजे आपण जे म्हणतो की शिवनेरी त्या ठिकाणी त्याच वेळेला आकाश हे तंतोतंत असणारे पुढे अनेक वर्ष तुम्हाला तसं दिसेल. त्या दिवशीची नक्षत्र राशी आदींची स्थिती 1630 आणि आजची आपण जर धरलं ती अगदी तंतोतंत आयडेंटिकल तुम्हाला जुळताना दिसेल. फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक फरक जाणवेल की याच्यामध्ये ग्रहांची स्थिती सेम असणार नाही, कारण ग्रह हे सतत आपली जागा बदलत असतात म्हणून त्यांना वॉन्डरर्स इन द नाईट्स काय म्हटलं जातं, भटके म्हटलं जातं, कारण ते सतत वेगाने आपली स्थिती बदलत असतात. त्यामुळे 1630 ला शिवजन्माच्या वेळेला जे ग्रह असतील ते आज त्याच वेळेला त्या स्थितीला असतील असं आपल्याला सांगता येतं. परंतु आकाशातल्या नक्षत्रांची राशींची आणि तारकांची स्थिती ही जशी आहे तशी राहते. आपलं जे पंचांग मंडळी कालगणना जी आहे ती आणि हिंदू कालगणना आपण ज्याला म्हणू ही चंद्राच्या दैनंदिन स्थितीवरती आणि गतीनुसार आहे आणि त्याला आपण तिथी असं म्हणतो आणि तिथी ही 12 अंशाची असते हे तुम्हाला सांगितलं. त्यामुळे इंग्रज मंडळी किंवा तारखेप्रमाणे नाताळ सण हा फिक्स्ड असतो 25 तारखेला, परंतु आपल्याकडे आपण सगळं तिथीनुसार करतो. आपलं कालगणना जी तिथीनुसार आहे पंचांगातली ती त्यामध्ये आपण दिवाळी ही फिक्स न येता तिथीनुसार आपण दिवाळी साजरा करत असतो. त्यामुळे एखाद्याला जर आपला वाढदिवस साजरा करायचा असेल, जर त्याला इच्छा असेल तर त्याने तो जरूर तिथीप्रमाणे साजरा करावा. त्याच्या जन्माच्या वेळेला जे आकाशात स्थिती असेल पूर्वेला किंवा पश्चिमेला तशी त्याला वाढदिवसाच्या तिथीप्रमाणे येणाऱ्या वाढदिवसाच्या दिवशी पाहायला मिळते. हीच आपल्या खरं म्हणजे या सगळ्या कालगणनेची आणि हिंदू पद्धतीची कॅलेंडरची ही खासियत आहे. आता पुढची स्लाइड आहे ती अजून एक वेगळ्या प्रकारचा आपटे सरांनी जो एक निष्कर्ष काढला सगळ्या या अभ्यासातून शिवचरित्राच्या खगोलीय संदर्भ वापरून तो एक तुम्हाला इथे समोर दिसतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मंडळी की शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे तो ग्रेगोरियन कालगणनेनुसार आपण आता 1 मार्च 1630 असा सिद्ध केला
आणि शिवनेरीवरती झाला आणि त्यांचा मृत्यू रायगडावरती पुढे 13 एप्रिल 1680 या दिवशी झाला ग्रेगोरियन कालगणनेनुसार. जुलियन डेट जी आहे ती आपण 3 एप्रिल 1680 म्हणतो. त्या दिवशी हनुमान जयंती होती, परंतु आपण ते कन्व्हर्ट केली, आपण 10 दिवस वाढवले तर ग्रेगोरियन संदर्भ वापरला तर ती 13 एप्रिल 1680. त्याचा अर्थ 1 मार्च 1630 चा जन्म आणि 13 एप्रिल 1680 हा शिवाजी महाराजांचा मृत्यू दिवस. तर या संबंध हा जो कालखंड आहे हा शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत हा 18,306 दिवसांचं त्यांना आयुष्य लागलं. आता या सगळ्या कालखंडात एक अत्यंत वेगळा जर आपण विचार केला की जो आपटे सरांनी त्यांच्या खगोलीय शिवकाल या पुस्तकात मांडलेला आहे की या सगळ्या कालखंडात 50 वर्षाचं समजा त्यांचं आयुष्य आहे, 18,306 अगदी स्पेसिफिक सांगायचे दिवस झाले तर या संपूर्ण कालखंडात महाराजांच्या आयुष्यात भारतातून किती प्रकारची सूर्यग्रहणं त्यावेळेला झाली असतील किंवा पाहायला मिळाली असतील त्याचा एक छोटासा चार्ट आपल्याला इथे डावीकडे पाहायला मिळतो. आणि या चार्ट मध्ये तुम्हाला ज्या दिवशी सूर्यग्रहण झालं तो ग्रेगोरियन दिनांक दिलेला दिसतोय आणि त्या ग्रहणाचं स्वरूप म्हणजे ते खग्रास होतं की खंडग्रास होतं की कंकणाकृती होतं याचाही तपशील दिलेला आहे. आणि सोबत ग्रहण कधी सुरू झालं कधी संपलं आणि त्याची काही काही वैशिष्ट्य असतील तर असा हा एक डिटेल्ड चार्ट तुम्हाला दिसतोय. हा 19 एप्रिल म्हणजे शिवजन्मा 1 मार्च 1630 पासून 13 एप्रिल 1680 हा शिवाजी महाराजांचा जो कालखंड आहे त्यातला आहे. आणि त्या कालखंडामध्ये किती ग्रहणं झाली सूर्यग्रहण त्याचा एक तो तपशील त्याच्यात दिसतोय. तर या तक्त्यावर तुम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे की त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 18,306 दिवसांच्या आयुष्यामध्ये आपल्या भारतामध्ये 19 सूर्यग्रहण झाले आणि त्यात या 19 सूर्यग्रहणात एक त्याचं वैशिष्ट्य असं की इतक्या मोठ्या संख्येने झालेल्या सूर्यग्रहणात एकही खग्रास सूर्यग्रहण झालेलं नाही. आता याच्यापैकी किती शिवाजी महाराजांनी पाहिली असतील याचा आपल्याकडे कुठेही उल्लेख नाही किंवा तशा प्रकारचे संदर्भ पाहायला मिळत नाही. पण एक उल्लेख मात्र आपल्याला निश्चितपणे सांगता येतो. जे सूर्यग्रहण झालं जे कंकणाकृती सूर्यग्रहण होतं ते महाराजांनी निश्चित पाहिलं असणार हे आपण खात्रीपूर्वक आपल्याकडच्या साधनांच्या मधनं त्याचे संदर्भ घेऊन आपण सांगू शकतो. कारण त्या दिवशी महाराजांनी 16 जानेवारी 1665 या दिवशी जिजाबाईंची आपल्या मातोश्रींची सुवर्ण तुला क्षेत्र महाबळेश्वर येथे केलेली. तो दिवस होता तो 16 जानेवारीचा तो ग्रहणाचा दिवस होता, सूर्यग्रहण होता आणि त्या दिवशी आपल्या प्रथेनुसार काही दानधर्म मोठा दानधर्म करावा अशी आपल्याकडे हिंदू पद्धत आहे किंवा आपल्याकडे प्रथा आहे आणि त्याला अनुसरून त्या दिवशी 16 जानेवारीला महाबळेश्वरला शिवाजी महाराजांनी त्या पुण्यक्षेत्री आज जिथे ज्या मंदिरामध्ये 5 नद्यांचा उगम होतो त्या ठिकाणी जिजाबाईंची सुवर्ण तुला महाराजांनी केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे इतिहासातली घटना आणि त्याबरोबर अजून एक महाराजांनी जे काम केलं होतं ते म्हणजे जिजाबाईंच्या पाठोपाठ त्यांनी ऋषितुल्य गुरुतुल्य अशा सोनोपंत डबेरांची सुद्धा त्यावेळी त्या दिवशी ही सुवर्ण तुला केली होती. त्यामुळे ह्या 2 सुवर्ण तुला त्या क्षेत्र महाबळेश्वरला जे मंदिर आहे त्या ठिकाणी झाल्या. 16 जानेवारी 1665 हा तो दिवस आहे. त्या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण होतं. आजही तुम्ही जर त्या देवळात गेला क्षेत्र महाबळेश्वरच्या तर ती जागा तुम्हाला तिथले लोक दाखवतात की या ठिकाणी शिवाजी महाराजांनी जिजाबाईंची आणि सोनोपंत डबेरांची ही सुवर्ण तुला केली. आता ही महाबळेश्वरच्या या ठिकाणी झाली आणि त्या ग्रहण हे जे झालं सूर्यग्रहण झालं ते कंकणाकृती होतं म्हणजे पूर्णतः सूर्याचं बिंब ते ग्रासलं नव्हतं चंद्राने. 5 मिनिट 23 सेकंद कालावधीचं झालं होतं. आणि त्याच्यानंतरच जे या तक्त्यात आपल्याला दिसेल की 11 जून 1676 ला सुद्धा कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातनं झालेलं आहे आणि ते महाराष्ट्रातनं दिसलं होतं आणि ते सूर्यग्रहण कदाचित शिवाजी महाराजांनी रायगडावरनं पाहिलं असण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं की पुढे 29 जूनला महाराजांनी नेतोजी पालकर यांचं शास्त्रोक्त पद्धतीने वैदिक पद्धतीने हे शुद्धीकरण करून घेतलेले आहे. जे मुसलमान झाले होते नेतोजी पालकर त्यांना पुन्हा सागर संगीत किंवा शास्त्रोक्त पद्धतीने महाराजांनी त्याला हिंदू धर्मात घेतलं होतं. तो 29 जून हा तो दिवस आहे अर्थात ग्रेगोरियन कालगणनेनुसार मला सांगतोय. त्या दिवशी पुन्हा हे कंकणाकृती सूर्यग्रहण होतं 29 जूनचं. 29 जूनला सूर्यग्रहण नव्हतं, मला क्षमा करा. 11 जूनला ग्रेगोरियन कालगणनेनुसार ते सूर्यग्रहण झालं होतं कंकणाकृती. परंतु 29 जूनला शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांचं शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरण करून घेतलं. आता हे सगळे आपण संदर्भ पाहिल्यानंतर या तथ्यानं तुमच्या लक्षात येईल की किती प्रकारची सूर्यग्रहणं शिवाजी महाराजांच्या त्या सगळ्या कालखंडात झाली
19 सूर्यग्रहण झाल्याचं आपल्याला लक्षात येत आहे, परंतु त्यातली कदाचित शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष 2 पाहिली असतील आणि एकाचा तर संदर्भ आपल्याला निश्चितच आपल्याला सगळ्या साधनांमधून मिळतो. आता थोडंसं आपण ही शिवरायांच्या आयुष्यातील जी सूर्यग्रहणांचा आपण विषय बघतोय, त्यातलं आईसाहेबांची जी सुवर्ण तुला झाली 16 जानेवारी 1665, त्या दिवशी प्रत्यक्ष आकाशात स्थिती काय होती आणि थोडंसं ते डिटेल मध्ये आपण म्हणूया, ते आपण पाहूया. इथे तुम्हाला इकडे 2 चित्र दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये आईसाहेबांची सुवर्ण तुला ज्या दिवशी झाली तो 16 जानेवारी 1665 हा दिवस आणि क्षेत्र महाबळेश्वराचे अक्षांश आपण तिथे फीड केलेले आहेत. 16 जानेवारी 1665 हा ग्रेगोरियन दिनांक दिलेला आहे. वेळ साधारण 10-10:30 दिले आणि मग त्यावेळेला तिथीप्रमाणे पौष अमावस्या शके 1587 अमावस्या होती, पौषातली अमावस्या होती, त्या दिवशी हे सूर्यग्रहण झाले. तर ते सगळे कोऑर्डिनेट्स दिल्यानंतर आपल्याला महाबळेश्वर येथे त्या पावन पर्वणीमध्ये आकाश कसं दिसत असेल, अर्थात सूर्य होता आकाशात, त्यामुळे आकाशातले तारे दिसले नसतील, परंतु आपल्याला संगणकाच्या पडद्यावरती इथे पाहायला मिळतं की आकाशात कसं हे ग्रहण झालं असेल, त्याचं तुम्हाला इथे चित्र पाहायला मिळतंय. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की हे पौष अमावस्या आहे आणि पौष महिन्यात ते झालेलं आहे आणि मकर राशीत हे सूर्यग्रहण झालेलं आहे. मकर राशी इथे तुम्हाला पाहायला मिळते आणि इथे सूर्य आणि चंद्र ही 2 बिंब एकमेकांना ओव्हरलॅप केलेली दिसतात आणि त्याच्यामुळे ते सूर्यग्रहण आहे. चंद्राने सूर्याला ग्रहण लावलेलं आहे असं लक्षात. आणि मग ते प्रत्यक्षात ग्रहण कसं झालं, कशा पद्धतीने ते महाराजांनी पाहिलं असेल 16 जानेवारीचं 1665चं कंकणाकृती सूर्यग्रहण ज्या दिवशी आईसाहेबांची सुवर्ण तुला झाली, ते इथे तुम्हाला त्याचं एक आपल्याला एक व्हिज्युअलायझेशन आपल्याला पाहायला मिळते. त्या दिवशी तर तुम्ही एक तुमच्या डोळ्यांच्या समोर तो सगळा प्रसंग आणण्याचा प्रयत्न करा मंडळी. तो ऐतिहासिक दिवस आहे किंवा ऐतिहासिक क्षण आठवायचा प्रयत्न करा. अर्थातच आपण आज व्हर्च्युअल पद्धतीनेच तो आठवू शकतो की त्यावेळेला खरोखर कसं घडलं असेल की 16 जानेवारी 1665ला जो सूर्य उगवला तो त्या दिवशी पौष अमावस्या होती आणि तो योग साधून महाबळेश्वर इथे ही शिवाजी महाराजांनी हा सगळा समारंभ आयोजित केला होता. मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या होती त्या दिवशी आणि पौष महिन्याचा आरंभ झाला होता. आरंभ झाला होता. महाबळेश्वरला सकाळी 10:40 बरोबर ग्रहणाला ही सुरुवात झाली आणि सूर्य डोक्यावर आला आणि सूर्याचं हळूहळू एका तेजस्वी कंकणात रूपांतर झालं. तुम्ही फक्त कल्पनेनेच हा सगळा डोळ्यासमोर आणू शकता की 10:40 सूर्याला ग्रहण चंद्राने लावायला सुरुवात केली. तो सूर्य डोक्यावरती आला साधारण 12च्या सुमारास आणि ते त्याचं एक रूपांतर तो झाकोळत गेला आणि त्याचं एका तेजस्वी कंकणात रूपांतर झालं. हा सोहळा जवळजवळ 5.5 मिनिटं सुरू होता आणि तो प्रत्यक्ष महाराजांनी, आईसाहेबांनी, सोनोपंतांनी आणि त्यावेळेचे सगळे जे मुत्सद्दी असतील त्या सगळ्यांनी याची देही याची डोळा पाहिला असेल. त्याचं आज आपण फक्त व्हिज्युअलाइज करू शकतो, आपल्या डोळ्यासमोर कल्पनेतनं ते चित्र आणू शकतो. आणि मग 12:53 हे ग्रहण समाप्त झालं आणि पुन्हा सूर्य आपल्या नेहमीच्या तेजाने आणि त्याच्या सगळ्या ऊर्जेने हा दिमाखात तळपायला लागला. ती सगळी स्थिती जी आहे ती तुम्हाला इथे वरच्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कंकणाकृती हे जे सूर्यग्रहण झालं त्याच्यातनं काही निष्कर्ष आपल्याला निश्चितपणे शिवचरित्रातल्या संदर्भातले काढायला मिळतात. त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. ती काय आहेत ती आपण थोडक्यात इथे तुम्हाला स्लाइडवर पाहायला मिळतात. तर त्यातली काही वैशिष्ट्ये काय आहेत, हे सूर्यग्रहण पौष अमावस्येला मकर राशीत झालं याचा मगाशी मी उल्लेख केला. हे ग्रहण 5 मिनिट 23 सेकंद पाहायला मिळतं. हे प्रचंड मोठ्या कालावधी करता पाहायला मिळालं. तुम्हाला कदाचित लक्षात असेल की काही वर्षांपूर्वी 1-2 वर्षांपूर्वी आपल्या मुंबई 5-6 मिनिटं ते दिसत होतं आपल्याला. साध्या डोळ्यांनी पाहायचं नव्हतं त्याला, आपल्याला विशिष्ट चष्मे वापरून ते आपण पाहिलं असेल काही जणांनी. तर तसं जसं ते कंकण दिसत होतं, एखादी झळाळतं कडं सोन्याचं आपण हातात घालावं तशा पद्धतीने ते 5 मिनिट 23 सेकंद इतक्या मोठ्या कालावधी करता त्यावेळेस ते दिसलेलं आहे. आणि ग्रहणाच्या वेळेला सूर्याचा केवळ 0.082% भाग हा प्रकाशित झाला होता आणि तो तेवढंच ते कंकण दिसत होतं, बाकीचा सगळा हा चंद्राने झाकोळला होता. त्यावेळेला अजून तुम्हाला इथे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल या डावीकडच्या मॅपमध्ये की त्या ग्रहणाच्या वेळेला गुरु जो आहे तो सूर्यापासून इथे तुम्ही पाहू शकाल की हा इथे गुरु दिसतोय तुम्हाला. इथे हा पहा काळा डॉट जो दिसतो तो गुरु आहे आणि इथे वरती चंद्र आणि सूर्याचं ग्रहण लागलंय. हा गुरु अगदी सूर्यचंद्राच्या अगदी जवळ आहे. तो किती जवळ, ग्रहण ज्यावेळी लागलं त्यावेळेला कदाचित गुरु साध्या डोळ्याने दिसला असेल. एरवी गुरु आपल्याला सकाळी आकाशात दिसत नाही, परंतु ग्रहण हे लागलं होतं आणि फक्त 0.82 भाग हा सूर्याचा प्रकाशमान होता, त्यामुळे बऱ्यापैकी काळोख होता. त्यावेळेला हा तेजस्वी गुरु हा कदाचित त्याला साध्या डोळ्यांनी सुद्धा दिसला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो ग्रहण काळात कदाचित आपल्याला
त्यावेळेच्या लोकांनी किंवा शिवाजी महाराजांनी सुद्धा पाहिली असण्याची शक्यता आहे. आणि सूर्याच्या बरोबर तुम्हाला या नकाशात दिसेल की इतरही तुम्हाला ग्रह दिसत आहेत. गुरु आहे, आता मी सांगितल्याप्रमाणे बुध आणि मंगळ हे सुद्धा परस्परांच्या जवळ आहेत. त्यामुळे एक अशा प्रकारचा एक विलक्षण निष्कर्ष आपल्याला या संगणक प्रणालीच्या साह्याने तुम्हाला काढता येतो. आणि ह्या ग्रहणाच्या वेळेला नक्की काय स्थिती असेल महाबळेश्वरला आणि त्यावेळेला महाराजांनी हे ग्रहण कसं पाहिलं असेल याचा एक आपल्याला व्हर्च्युअली अंदाज घेता येतो. आणि त्यामुळे हा विषय अत्यंत, मी मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, वेगळा आहे आणि एका वेगळ्या अभ्यासकांना तो एका वेगळ्या विश्वात नेणारा असा आहे. आणि म्हणून या पद्धतीचा किंवा हा जो मी विषय मांडतो आणि प्राध्यापक मोहनराव आपट्यांनी ही या विषयाला जी चालना दिली आहे, अभ्यासकांनी शिवचरित्राचा हा मुद्दा म्हणून अभ्यास करायला पाहिजे. किंबहुना मी पुढे जाऊन असं म्हणेन की पूर्ण मराठीशाहीचा, स्वराज्य ते साम्राज्य हा मराठीशाहीचा जो विस्तार आहे किंवा जे आपल्या मराठ्यांनी पुढे 100 वर्षानंतर महाराजांच्या नंतर स्वराज्याचं साम्राज्य रूपांतर केलं, तो सगळा कालखंड जो आहे हा तेजोमय कालखंड आपल्या खगोलशास्त्राच्या अभ्यासाने हा लोकांच्या समोर आणला पाहिजे. आणि मग त्यातनं आपल्याला काही वेगवेगळे निष्कर्ष सुद्धा मंडळी हे आपल्याला पाहायला मिळतील, अभ्यासाला मिळतील. तर असा हा सगळा विषय आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता या सूर्यग्रहणाबद्दल बोललो, त्याचाच संदर्भ मी तुम्हाला घेणार आहे. आणि त्या सूर्यग्रहण जे मगाशी मी सांगितलं की 16 जानेवारी 1665 झालं महाबळेश्वरला कंकणाकृती सूर्यग्रहण. आणि ते तुम्हाला मी सांगितलं की मकर राशीत झालेलं आहे, पौषातली अमावस्या आहे, मकर राशीत झालेलं आहे. आणि त्याच्यावरनं अत्यंत अद्भुत आणि विलक्षण निष्कर्ष आपल्याला मिळतात. आणि मग त्याच्यावरनं शिवकाळामध्ये मकर संक्रांत केव्हा येत होती हे सुद्धा आपल्याला सिद्ध करतात. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सांप्रत काळात आपण मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरा करतो. मकर संक्रांत याचा अर्थ असा आहे की सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं. 14 जानेवारीला मकर राशीत सूर्य प्रवेश करतो आणि मग तो पुढे 1 महिना मकर राशीत असतो आणि त्याला आपण मकर संक्रांत. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल की आज तुम्ही सांगताय 14 जानेवारीला येतात, मग त्यावेळेला वेगळा येतो हे का? तर मगाशी तुम्हाला जो संदर्भ सांगितला की वसंत संपात बिंदू जो आहे तो चलन होतं, त्याचा शिफ्ट होतो आणि त्याच्यामुळे आकाशातल्या सगळ्या तारकांची, नक्षत्रांची आणि राशींची स्थिती सुद्धा बदलत जाते. त्याचा परिणाम काय होतो ते पाहूया. आणि त्याच्यामुळे शिवकाळामध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीला येत होती, ती त्याच्यापेक्षा कोणत्या वेगळ्या दिवशी येत होती हे आपल्याला सिद्ध करतात. आता आता थोडंसं तुम्हाला या स्क्रीनवरती तुम्हाला त्यातले काही मुद्दे दिसतील, त्याचं मी पुन्हा एकदा थोडक्यात मी सांगतो माहिती आणि मग आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. अत्यंत अद्भुत असा ज्याला म्हणता येईल असा एक निष्कर्ष आपण त्यातनं प्रस्थापित करू शकतो. सध्याच्या काळात मी सांगितल्याप्रमाणे सूर्य मकर राशीत 14 जानेवारीला प्रवेश करतो आणि म्हणून त्याला आपण सूर्याचं मकर राशीत संक्रमण आणि म्हणून त्याला आपण मकर संक्रांत असतो. आणि ती आपण मकर संक्रांतीचा दिवस म्हणून आजही साजरा करतो. इकडे तुम्हाला ते धार्मिक जी कल्पना आहे ती तुम्हाला इथे चित्रामध्ये आपल्याला डावीकडचे दिसते. आता शिवरायांनी 16 जानेवारीला मगाशी आपण पाहिलं की 1665 जिजाबाईंची सूर्यग्रहण ज्या वेळेला झालं होतं त्या पर्वणीवरती सुवर्ण तिलक. हे सूर्यग्रहण मकर राशीत झालं असं मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यावेळेला अजून एक महत्वाचा मुद्दा असा की हे जेव्हा ग्रहण झालं त्यावेळेला सूर्य मकर राशीत 7 अंशावरती होता. याचाच अर्थ की सूर्याने मकर राशीत 7 दिवसांपूर्वी प्रवेश केला होता. आता एक रास असते आकाशातली ती 30 अंशाची असते, कारण 360 अंशाचा आकाश आहे, गोल आहे आणि त्याच्यामध्ये 12 राशी आहेत. 360 भागिले 12 केलं 30 अंश आहेत. त्यामुळे सूर्याची आकाशातील दैनंदिन गती आहे ती दर दिवसाला तो 1-1 अंश पुढे सरकतो, हे मगाशी तुम्हाला सांगितलं. याचा अर्थ असा आहे की सूर्याने ग्रहणाच्या आधी म्हणजे 16 जानेवारी 1665च्या ग्रहणाच्या आधी सूर्याने 7 दिवस आधी मकर राशीत प्रवेश केला, कारण तो ग्रहणाच्या वेळेला 7 अंशावरती आहे मकर राशीत. याचा अर्थ 7 दिवसापूर्वी त्याने मकर राशीत प्रवेश केला. याचाच अर्थ असा होतो मंडळी की 9 1665ला 16-7 करायचं. 16 जानेवारी 7 अंश किंवा 7 दिवस म्हणजे 9 जानेवारी येतं. तर 9 जानेवारी 1665ला सूर्याने निश्चितपणे मकर राशीत प्रवेश केलाय असं आपण त्यातनं निश्चित अंदाज काढू शकतो किंवा निष्कर्ष काढू शकतो. याचाच अर्थ मंडळी शिवकाळामध्ये मकर संक्रांत दरवर्षी 8 किंवा 9 जानेवारी या दिवशी ग्रेगोरियन तारीख अर्थात 8 किंवा 9 जानेवारी ग्रेगोरियन तारीख या दिवशी येत असावी असा आपण निश्चित निष्कर्ष काढतो आणि ते आपल्याला प्रूव्हही करता येतं. 350 वर्षानंतर आता मकर संक्रांत ही आपण आज 14 जानेवारीला साजरी करतो. आता याचा अर्थ असा आहे की शिवकाळातली मकर संक्रांत जी साधारण 9 जानेवारीला यायची किंवा 8 जानेवारीला आपण धरूयात आणि आज आपण 14 जानेवारीला साजरी करतो. 14 जानेवारीला आज मकर राशीत सूर्य प्रवेश करतो. शिवकाळात तो 8 किंवा 9 जानेवारीला प्रवेश करत होता. याचाच अर्थ 5 दिवसांचा फरक पडलाय. 5 दिवस म्हणजे 5 अंश.
याचाच अर्थ मगाशी मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं होतं काही स्लाइड्स मध्ये की शिवकाळातला जो आजचा जो संदर्भ आहे आणि आज जो वसंत संपात ज्या ठिकाणी आहे त्या स्थानापेक्षा मागे 5.5 अंशावरती आपण आता सरकलेलो. शिवकाळातल्या हा जो फरक आहे तो 400 वर्षांचा आहे तो, आणि 5 दिवसांचा हा शिवकाळातील मकर संक्रांत आणि आजची संक्रांत हा 5 दिवसांचा आहे, म्हणजे 5 अंशाचा आहे. याचाच अर्थ वसंत संपात बिंदूचं जे चलन 5 अंशांनी झालेलं आहे शिवकाळात आणि आजच्या काळात कालखंडातलं 400 वर्षांचं, ते बरोबर तुम्हाला इथे तंतोतंत या साह्याने मकर राशीतल्या सूर्याच्या प्रवेशाने मकर संक्रांतीचं जेव्हा आपण त्यावेळेला साजरा करत होतो या एका संदर्भावरनं आपण हे सिद्ध करू शकतो की मकर संक्रांत ही शिवकाळामध्ये 14च्या ऐवजी आज जी 14ला येते त्याऐवजी ती 8 किंवा 9 तारखेला येत होती जानेवारीला, आणि शिवकाळामधल्या पेक्षा हा वसंत संपात बिंदू आज 5.5 अंश किंवा 5 अंश मागे सरकलेला आहे. आता अजून एक अद्भुत असा प्रकारचा काही निष्कर्ष तुम्हाला मी इथे दाखवणार आहे, आणि त्याच स्कायमॅप प्रो 8 या संगणक प्रणालीचा वापर केलेला आहे. आणि शिवचरित्रातले काही महत्वाचे प्रसंग अर्थात त्याचे ग्रेगोरियन दिनांक आपण इथे घेतलेले आहेत, आणि त्यावेळेला आकाशामध्ये ते प्रसंग ज्या ज्या वेळेला घडले त्या वेळेची स्थिती किंवा त्या वेळेचं वेळ त्या दिवशीची वेळ किंवा त्या तिथीची वेळ आपण रादर म्हणूया ती घेऊन स्थिती काय होती ग्रहांची ते त्याचा निष्कर्ष काढले. 20 ऑगस्ट 1648 पुरंदरचं प्रथम युद्ध, त्यावेळेला जर तुम्ही पाहिलं आकाशात तुमच्या असं लक्षात येईल की शुक्र, सूर्य, गुरु, चंद्र आणि बुध असे 4-5 ग्रह आणि सूर्य म्हणजे आपण ज्याला प्लॅनेट्स म्हणू, ग्रह म्हणू, ते शुक्र, गुरु आणि बुध आणि चंद्र, सूर्य हे जवळ आहेत. 20 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडचं युद्ध झालंय. पुन्हा सूर्य, शुक्र, बुध, शनी हे अत्यंत जवळ आहेत. 16 जानेवारी 1664 ला सुरतेची लूट आहे, पहिली लूट सुरतेची. त्यावेळेला सूर्य, बुध, गुरु, शनी, शुक्र त्यावेळेला म्हणजे साधारण 9ची वेळ आपण जर घेतली तर त्यावेळेला एकत्र येत असं दिसतं. 5 डिसेंबर 1664 ला सिंधुदुर्गाची पायाभरणी केली आणि शिवाजी महाराजांनी हा मुहूर्त काढलेला आहे. म्हणजे आम्ही ते सुरुवातीला सांगितलं होतं की शिवकाळामध्ये मुहूर्त किंवा आपण तिथीप्रमाणे जे सगळे कालगणना होती त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गाच्या पायाभरणी करता मुहूर्त काढलेला आहे. ते सगळी हकीकत तुम्हाला माहिती आहे, तो मी आता त्या इतिहासात जात नाही. परंतु तो मुहूर्त इतका चांगला होता की त्यावेळेला शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, बुध, सूर्य इतके ग्रह आणि हे खगोलीय दीप्ती सूर्य आणि चंद्र ह्या एकमेकांच्या परस्परांच्या जवळ होतात, आणि असा तो शुभ दिवस होता असं आपल्या लक्षात. आणि तोच कदाचित तो शुभ मुहूर्त मानून शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गाची पायाभरणी केली. त्याच्यानंतर आता जे मी तुम्हाला सांगितलं की जिजाबाईंची तुला झाली तो 16 जानेवारी 1665. सूर्य, चंद्र, शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून इतके सगळे ग्रह हे एकत्र आहेत, तुम्हाला जवळ आहेत परस्परांच्या असं लक्षात घ्या. त्यामुळे हा सगळे निष्कर्ष आपल्याला हा शिवचरित्रातील ह्या 5 प्रमुख घटनांचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणचे अक्षांश टाकायचे आणि ती वेळ टाकली की आपल्याला जे मॅप्स मिळतात, आकाशाचे नकाशे मिळतात, त्याच्यावरनं आपटे सरांनी हे निष्कर्ष काढले. अत्यंत अद्भुत आहे. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण कसं हे अद्भुत आहे ते तुम्हाला इथे आपल्याला या स्लाइड मध्ये दिसतंय. आपली पहिली डावीकडे जे पाहताय प्रतापगडचं युद्ध आपल्या सगळ्यांना म्हणजे 10 नोव्हेंबरला आपण म्हणतो ती जुलियन डेट आहे. आपल्याला ग्रेगोरियन डेट घ्यायची, दिनांक 20 नोव्हेंबर 1659 साधारण दुपारी 2 वाजता पश्चिमेकडे आकाश काय होतं, अर्थात त्यावेळची जी तिथी आहे ती मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1581 आहे. पश्चिमेच्या आकाशात जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की इथे तुम्हाला स्लाइड वरती पडद्यावरती शुक्र त्याला सर्कल केलंय, बुध त्यालाही सर्कल केलंय, त्याच्यानंतर शनी, हे 3 ग्रह परस्परांच्या जवळ आहेत. म्हणजे शुक्र, बुध, शनी हे परस्परांच्या जवळ आहेत. जे मगाच्या तक्त्यात तुम्हाला दिसले दाखवलं मी ते तुम्हाला इथे पाहायला प्रत्यक्ष मिळतंय. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, केस स्टडी म्हणून. दुसरं इकडे जो आपण नकाशा पाहतो तो सुरतेच्या लुटीचा पाहतोय. ग्रेगोरियन दिनांक 16 जानेवारी 64 आणि पौष वद्य चतुर्थी शके 1586 सकाळी साधारण 9 वाजता महाराजांनी लुटीला आरंभ केला, आणि ती वेळ ग्राह्य धरून संदर्भ धरून हा सुरतेचे अक्षांश टाकून हा आपल्याला इकडे पूर्वेकडचा जो नकाशा आहे आकाशाचा तो पाहायला मिळतोय. आणि त्यात तुम्हाला असं लक्षात येईल की सूर्य, त्याच्यानंतर बुध, गुरु, शनी आणि शुक्र असे सगळे ग्रह तुम्हाला एकत्र पाहायला मिळतात. अत्यंत काय म्हणू आपण वैशिष्ट्यपूर्ण असे निष्कर्ष याच्यातून पाहायला मिळतात. आणि किमान 5 घटना तुम्हाला अशा दिसतात की ज्यावेळेला आकाशातले हे प्रमुख ग्रह हे त्यावेळेला एकत्र आहेत. आता हे केवळ योगायोग आहे की शिवाजी महाराजांनी ते मुद्दामून तो मुहूर्त बघून तो काढलेला असेल किंवा तो चांगला योग मानून
हा मुहूर्त काढून शिवाजी महाराजांनी त्या घटना त्यावेळेला त्यांचं अनुकरण केलं असेल, याच्याबद्दल आपण निश्चितपणे आज काही सांगू शकत नाही, कारण पुराव्या अभावी आपण काही सांगू शकणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला चालना देण्याचा त्यातनं अंतस्थ हेतूही नाही. परंतु हा विलक्षण साम्य हे आपल्याला पाहायला मिळतं, हे तर आपण नाकारू शकत नाही आणि हे आपण या शास्त्राच्या आधारे आपण सप्रमाण त्याला म्हणून हे पडद्यावरती संगणकाच्या सहाय्याने सिद्ध करू शकतो. आता आपण अजून एक निष्कर्ष पाहूया. अजून जे पुढचे निष्कर्ष आहेत ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील 5 प्रमुख प्रसंग निवडलेले आहेत. प्रतापगडचं युद्ध, पन्हाळा, शाहिस्ते नावावर छापा, सुरतेची लूट आणि आग्राहून सुटका. याच्यातील सुरतेची लूट आपण जर सोडला तर 4 प्रसंग असे आहेत की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य पणाला लावलेलं आहे. आयुष्य पणाला लावलेले अत्यंत जिकरीचे प्रसंग शिवाजी महाराजांच्या वरती उद्भवलेले आहेत. त्यांच्या तुम्हाला इथे तारखा दिसतात, ग्रेगोरियन दिनांक आहेत आणि त्यांच्या वेळही दिसतात. मी आता ते पुन्हा सगळं वाचून दाखवत नाही, कारण ते तुम्हाला प्रसंग सगळे माहिती आहेत. फक्त ग्रेगोरियन दिनांक घेतलेले आहेत हे आपण एवढं लक्षात ठेवायचं. आता याच्यावरनं काय आपल्याला निष्कर्ष होईल, ह्या 5 जे तुम्हाला घटना तुम्हाला सांगितल्या आहेत त्याच्यावरनं काय आपल्याला लक्षात येईल. आता ह्या घटनांच्या मध्ये त्यावेळेचे ग्रेगोरियन दिनांक, त्या ज्या ज्या ठिकाणी घडलेल्या त्या ठिकाणचे अक्षांश आपण टाकलेले आणि ती वेळ वापरून हे आकाशांचे नकाशे बनवले. आश्चर्यकारक निष्कर्ष आपल्याला त्यातनं काढता येतात. त्याचं टेबलच आपल्याला इथे पाहायला मिळतंय आणि त्याच्यावरनं असं दिसतं की या 5ही प्रसंगांच्या मध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की या 5ही प्रसंगांच्या मध्ये आकाशातल्या नक्षत्रांची स्थिती ही अत्यंत सुसंगत किंवा अत्यंत आयडेंटिकल आहे. म्हणजे आपण मिरर इमेज म्हणू, जशी पहिल्या प्रसंगाला आहे प्रतापगडच्या युद्धाला, तीच रिपीट होत पन्हाळ्याला झालेली दिसते, शाहिस्तेखाना छाप्याच्या वेळेला दिसते, सुरतेच्या लुटीच्या वेळेला दिसते आणि नंतर आग्र्याहून सुटकेच्या वेळेला झालेली दिसते. असे 5ही प्रसंगांच्या मध्ये अत्यंत महत्वपूर्ण आणि जिकरीच्या प्रसंगामध्ये आकाशाची स्थिती त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी ही अत्यंत काय म्हणू आपण सुनिश्चित करता येते या नकाशांच्या वरनं आणि ती सेम आहे, अगदी तंतोतंत जुळते असं लक्षात येतं आपल्याला. आणि मग आपल्याला डोळ्यासमोर किंवा हे सगळं चित्र आल्यानंतर मनात सहज विचार येऊन जातात. काय विचार येतात ते सांगतो. तत्पूर्वी एक केस स्टडी म्हणून 2 प्रसंगाच्या वेळेला या 5 पैकी 2 प्रसंग निवडलेत आणि त्यावेळेला आकाशाची स्थिती काय हे आपण प्रत्यक्ष पाहूया पडद्यावरती. इथे तुम्हाला प्रतापगडचं युद्ध मगाचा नकाशा, पश्चिमेकडचा आकाश आहे. 20 नोव्हेंबर 1659, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शके 1581. आता तुम्ही इथे जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आकाशाचे नकाशे आपण इथे बनवलेले आहेत. त्यावेळेला अर्थातच इथे बुध शुक्र शनी हे जवळ होते, ते मगाच्या आपण स्लाइडमध्ये आधीच्या पाहिलं. इथे तुम्हाला पश्चिमेकडच्या आकाशामध्ये दिसेल की कन्या रास पश्चिमेला उगवलेली आहे. त्याच्यानंतर इथे बुटेस नावाचं कॉन्स्टलेशन आणि सिंह रास जस्ट उगवते, म्हणजे अगदी मावळते. पश्चिम क्षितिजावरती जी पूर्ण मावळलेली नाही, ती त्यातला बराचसा भाग मावळलेला आहे. थोडासा सिंहातला जो डेनेब नावाचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि ती मावळताना आपल्याला दिसते आणि कन्या रास ही आता मावळतीच्या स्थितीत आहे असं दिसते. आणि हे आकाश तुम्ही नीट पाहून घ्या. आणि तसंच तेच संदर्भ वापरून पन्हाळ्यावरनं ज्या दिवशी महाराज निघाले 22 जुलै 1660 रात्री 10ची वेळ घेतलेली आणि पन्हाळ्याचे इथे आपण अक्षांश टाकलेत. आषाढ पौर्णिमा शके 1582 आणि इथे जो आकाशाचा नकाशा आहे पश्चिमेकडचा, तर तुम्हाला लक्षात येईल की डावीकडचा आणि उजवीकडचा नकाशा यांच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा फरक नाहीये. इकडे तुम्हाला बुटेस कॉन्स्टलेशन दिसतंय, इकडे तूळ रास दिसते, इथेही तूळ रास दिसते, इथे कन्या रास तुम्हाला मावळतीच्या स्थितीला आहे असं दिसते. सिंह रास आता जवळजवळ मावळलेले असं दिसतंय. फरक इतकाच आहे की इथे काही ग्रह दिसतात, ते इथे दिसत नाहीत. त्याचा मी मगाशी उल्लेख केला की ग्रहांच्या स्थिती मात्र बदलतात, कारण ते वॉन्डरर्स इन नाईट स्काय असं आपण त्यांना म्हणतो. परंतु नक्षत्रांची स्थिती, राशींची स्थिती, आकाशातले तारे हे अगदी तंतोतंत आहेत. आणि हे 5ही प्रसंगाचे जर आपण नकाशे काढलेत, बाजूला ठेवलेत, तर तुम्हाला त्याच्यातला फरक हा तुम्हाला दाखवता येणार नाही, इतके ते तंतोतंत जुळतात. अत्यंत काय म्हणू आपण वेगळ्या प्रकारचा हा निष्कर्ष आहे असं तुमच्या लक्षात येतंय. आणि हे या आकाशाच्या नकाशांवरनं लक्षात येते असं तुम्हाला लक्षात येईल. हे सगळे तुम्ही या 5ही यांचे काय म्हणू आपण प्रसंगाचे नकाशे आपल्याला करता येतात. आता वेळेभावी मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण तुम्हाला मी जे सांगतोय तो निष्कर्ष ऐका की हे 5ही वेळेला हेच आकाश तुम्हाला जे प्रतापगडच्या युद्धाला आहे, पन्हाळ्याला आहे, तेच आकाश तुम्हाला या बाकीच्या 3ही प्रसंगामध्ये दिसतं. एकूणच त्यावेळची सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मग आपल्या डोक्यात प्रश्न की हे योगायोग आहे की ठरवून केलेलं आहे. हे आज आपण
पुराव्याच्या अभावी सांगू शकत नाही, पण आपण एक निष्कर्ष, एक ज्याला आपण तार्किक निष्कर्ष, लॉजिकल एक काय म्हणू इन्फरन्स काढू शकतो, आणि तो आपल्या मनाला पटण्यासारखं सुद्धा आहे. हे योगायोगाने झालं असा नसावं, कदाचित मुहूर्त काढून केलेलं असावं असं माझी स्वतःची धारणा आहे. कारण प्रतापगडचं युद्ध हे या सगळ्या घटनेतलं पहिलं युद्ध आहे, आणि ती शुभ दिवस आहे. त्या मुहूर्तावरती अफजल खानासारख्या महाबली महापराक्रमी अशा आपल्या शत्रूला शिवाजी महाराज स्वतःच्या हाताने तलवार चालवून कोथळा काढला आणि त्याचा निपात केला. हा जो मुहूर्त आहे तोच मुहूर्त कदाचित जाणून बुजून शिवाजी महाराजांनी पुढच्या सगळ्या जिकरीच्या प्रसंगामध्ये वापरला असावं का, माहिती नाही मला. आपण तो निष्कर्ष काढू शकतो, प्रूव्ह करायला पाहिजे, तरच तो सिद्ध होईल, साध्य होईल. परंतु आपल्या मनात हा प्रश्न नक्की येतो, कारण त्यावेळेची सगळी जी परिस्थिती आहे ती धार्मिक आहे. त्यावेळेची सामाजिक स्थिती पाहता हेच पॉसिबल आहे. आणि प्रत्येक कार्य, जसं मी आपण पाहिलं की सिंधुदुर्गचा मुहूर्त सुद्धा किंवा सिंधुदुर्गाची पायाभरणी सुद्धा मुहूर्त काढून शिवाजी महाराजांनी केलेली आहे. त्यांच्या पदरी चांगले विख्यात ज्योतिषी असण्याची होतेच, आणि शक्यता नाही होतेच, त्याचाही संदर्भ मी पुढे देणार आहे. त्यापैकी एका कृष्णदैवज्ञ नावाच्या ज्योतिषाला शिवाजी महाराजांनी एक ग्रंथ सिद्ध करायला सांगितलं. तर असे ज्योतिषी त्यांच्या पदरी असण्याची शक्यता आहे, आणि त्यांनी हा शिवाजी महाराजांना मुहूर्त काढून दिली असण्याची शक्यता आहे. केवळ शक्यता आहे, कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला मी खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु आपण हा तर्क केल्यानंतरच त्याचं उत्तर त्या तर्कामध्ये मिळू शकतो. आपल्याला जर हे सिद्ध करायचं असेल तर काही वेगळे मार्ग असतील तर आपण निश्चितपणे ते पाहिजे, आणि त्यात निष्कर्ष मग आपण ठामपणे आणि ठोसपणे म्हणू शकतो. परंतु खगोलशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर या 5 प्रसंगातून जे चित्र समोर येतं ते तुमच्या समोर मांडले. या 5ही घटनांच्या मध्ये त्या वेळेला त्या ठिकाणी आकाश हे अगदी तंत सारखं आहे असं आपल्याला दिसतं. आता आपण पुढच्या प्रसंगाकडे जाऊया. हा अत्यंत महत्वपूर्ण शिवचरित्रातला प्रसंग आहे, आणि तो म्हणजे शिवराज्याभिषेकाचा ग्रेगोरियन दिनांक 16 जानेवारी 1674. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 या तिथीनुसार हा शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, आणि साधारण सकाळी 7-7:30 ते सिंहासनावरती आरूढ झाले. सिंहासनारोहण ज्याला म्हणतात ते त्यांनी प्रत्यक्ष राजदरबारात केलं, आणि असंख्य मंडळी त्यावेळेला उभी होती. त्याचं एक काल्पनिक चित्र आपण इथे पाहतोय. आणि हेनरी ऑक्झेंडन हा इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीतर्फे त्यांचा वकील म्हणून तह करायला किंवा वाटाघाटी करायला म्हणून आला होता. तो त्यावेळेला प्रत्यक्षात दरबारात उभा होता, आणि ते काल्पनिक चित्र इथे रंगवलेलं आहे. आणि त्यातून आपण जे म्हणतो की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, खरं आहे ते. शिवाजी महाराजांच्या समोर इंग्रजांसारख्या गर्विष्ठ लोकांच्या माना सुद्धा त्या दिवशी झुकल्या, असा तो भाग्योदय, भारताच्या एकूणच भाग्याचा दिवस असं म्हणायला पाहिजे. आणि कित्येक शतकांच्या प्रतीक्षेनंतर आलेला असा राज्याभिषेकाचा तो सुवर्ण दिवस आपल्या संपूर्ण भारताच्या इतिहासातला तो प्रसंग इथे काल्पनिक चित्रात आपल्याला दिसतोय. आता ह्या प्रसंगाचं आपल्याला थोडंसं काय म्हणू आपण खगोलीय अभ्यास त्याचा करायचा आहे, कारण त्याच्याकरता हा हेनरी ऑक्झेंडन आपल्या मदतीला येणार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हेनरी ऑक्झेंडन प्रत्यक्ष त्यावेळेला सिंहासनाच्या पासून अगदी काही फुटांवरती तो होता, आणि 5 मिनिटं जवळजवळ त्याला शिवाजी महाराजांना तिथे भेटण्याची, आपल्याकडनं आणलेला जो अंगठीचा, हिऱ्याची जी अंगठी होती त्याचा नजराणा द्यायची संधी मिळाली. त्याने हे सगळं वर्णन त्यावेळेचं त्या सगळ्या प्रसंगाचं आपल्या डायरीत लिहिलेलं आहे, ती आजही उपलब्ध आहे. आणि मग 16 जून 1674 किंवा जुलियन दिनांक ऑक्झेंडनच्या नोंदीप्रमाणे 6 जून त्या दिवशी तो उपस्थित असताना त्याने चक्षुर्वैद्य सत्य हेनरी ऑक्झेंडनने असं सांगण्यात आलं होतं. आणि त्यानुसार हेनरी ऑक्झेंडन बरोबर नारायण शेणवी आणि अजून काही त्याच्याबरोबरचे सहकारी हे सगळेजण नगारखान्याच्या पाशी, आपण आज जो राजदरबाराचं जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आले ते. आणि मग त्याने पुढे आत शिरल्यानंतर त्यांनी सगळं वर्णन केलं की ते सगळं खचाखच भरलं होतं, त्यामुळे त्याला पुढे काही जायला मिळत नव्हतं. आणि मग त्याने कल्पना युक्ती केली, आणि त्याने आपल्या बरोबर जो त्यांचा दुभाषी होता त्या नारायण शेणवेला सांगितलं की इंग्रजांच्या तर्फे देण्याकरता महाराजांना जो नजराणा आणलेला आहे, हिऱ्याची अंगठी, ती त्याने वर धरावी. आणि त्याने वर धरली त्याप्रमाणे, आणि बरोबर त्याच्यावरती उगवलेल्या सूर्याचे किरण पडले, आणि ती चमकली अंगठी. आणि तत्क्षणीच महाराजांचं त्याच्याकडे लक्ष गेलं, वेधलं गेलं, त्यांचं चित्त वेधलं गेलं. आणि मग महाराजांनी पुढे या ऑक्झेंडनला बोलावलं सिंहासनापाशी, आणि मग त्याने ती नजराणा जो होता महाराजांचा तो दिला. महाराजांनी तुला सुद्धा त्याला आपण आज ज्याला रिटर्न गिफ्ट म्हणतो तशा प्रकारचा नजराणा निश्चितपणे दिला असणार. त्या 5 मिनिटात मग त्याने सगळं आजूबाजूचं वर्णन, कोण कोण कसे उभे आहेत, मंत्री कुठे उभे होते, त्यांच्या हातात काय वेगवेगळी चिन्ह होती, राजचिन्ह, ह्याचं सगळं वर्णन केलं. परंतु या सगळ्या वर्णनातलं जे सार आपल्याला या अभ्यासासाठी घ्यायचंय ते म्हणजे
हेनरी ऑक्झेंडन, नारायण शेणवी हे त्या नगारखान्यापाशी येणं, सगळ्या गर्दीने भरलेला सगळा तो नगार राजदरबार पाहिल्यानंतर पुढे जाण्याकरता, शिवाजी महाराजांचं चित्त वेधण्याकरता ती त्याने अंगठी उचलून धरणं, त्याच्यावरती सूर्याची किरणं पडणं, ती चमकणं आणि मग त्याला पुढे प्रवेश मिळणं, हा जो सगळा संदर्भ आहे, हा जो संदर्भ आहे हे किंवा जे लिखाण आहे ऑक्झेंडनचं, त्या वर्णनावरून आपल्याकडचे एक प्रख्यात वास्तुविशारद आहेत, महाशब्दे असं त्यांचं नाव आहे, श्री महाशब्दे, यांनी काही अभ्यास केला. म्हणजे त्याला आपण म्हणू आर्किटेक्चरच्या दृष्टीने त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरनं त्यांनी काही वर्षांपूर्वी किल्ला नावाचं एका दिवाळी मासिकामध्ये त्यांचं अभ्यासपूर्ण आपलं विवेचन हे लेखाच्या स्वरूपात मांडलं. ते सुदैवाने माझ्या वाचनात आलं आणि त्यामध्ये त्यांनी काही गृहतिकं मांडली होती खगोलशास्त्राच्या आणि विज्ञानाच्या कसोट्यांवरनं त्याचा अभ्यास करून. ते प्रत्यक्षात आपल्याला सांगता येतात का, दाखवता येतात का, असा मी त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आपटे सरांना मग ते माझे सगळे निष्कर्ष, त्याचा अभ्यास केलेला जो होता तो दाखवला आणि मग त्याच्यातनं काही अद्भुत असे निष्कर्ष आपल्या डोळ्यासमोर येतात आणि मग ते विस्मयचकित करणारे आहेत. रायगडाचे जे स्थापती आहेत हिरोजी इंदुलकर, ज्यांना खगोलीय ज्ञानाचा माहिती होती आणि त्या खगोलीय ज्ञानाचा वापर करून राजदरबाराची अद्भुत बांधणी ही त्यांनी केली असावी, असा श्रीयुत महाशब्दांनी त्यांच्या या सगळ्या अभ्यासातून निष्कर्ष काढला. तर निष्कर्षाला सिद्ध करण्याकरता मी खगोलशास्त्राचे काही संकल्पना वापरल्या आणि ते प्रत्यक्षात अभ्यास केल्यानंतर होय तसंच घडलं असणार, तसंच घडलं असणार हे आपल्याला लक्षात येतं आणि ते आपल्याला सिद्ध करतायत. तो अभ्यास सगळा केला आणि हे सगळं ते आपल्याला त्या अभ्यासातनं आपल्याला सिद्ध करून दाखवतायत. ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. परंतु हे दाखवण्यापूर्वी हिरोजी इंदुलकरांनी हा राजदरबार जो आहे निर्माण केला, राजसिंहासनाची जागा, नगारखान्याची जागा, ते सगळं एका रेषेत असणं, हे जे सगळं केलेलं आहे निर्माण, त्याच्यामागे काहीतरी निश्चित विचार आहे आणि त्यांना कदाचित वास्तुशास्त्राचा तर अर्थातच त्यांना आर्किटेक्चरचा चांगला अभ्यासच होता आणि म्हणूनच त्यांनी चांगल्या इतक्या इमारती निर्माण केल्या. परंतु त्याच्याबरोबर सुद्धा दिशा साधन, दिशांची माहिती, दिशांची निश्चिती त्यांनी केलेली आहे हे सगळं बांधकाम करताना, हे आपल्याला सिद्ध करतायत आणि त्याच्याकरता काही खगोलीय संकल्पना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथे समोर जे दिसतंय ते सोलर अझिम्यूथ आणि सोलर एलिव्हेशन. इथे तुम्हाला जो दिसतोय तो या ठिकाणी हे पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या भोवतं आकाश 360 अंशातलं दिसतंय. हा एक निरीक्षक इथे आहे आणि इथे नॉर्थ डायरेक्शन आहे, म्हणजे आपली उत्तर दिशा आहे, त्याच्या इथे बरोबर पूर्व दिशा आहे, इकडे दक्षिण आहे आणि इकडे पश्चिम. आता एखादा तो तारा असतो तो आकाशात कुठे आहे हे आपल्याला काही कोऑर्डिनेट्सच्या संदर्भात सांगितलं जातं, त्याला कोऑर्डिनेट्स म्हटलं जातं आणि त्या संदर्भांच्या सह हे दाखवलं जातं. आता समजा सूर्य उगवतो, आपल्याला एक निश्चित आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, सूर्य ज्या ठिकाणी उगवतो त्याच ठिकाणी पुढच्या दिवशी सुद्धा तो उगवत. आपल्याला माहिती आहे की 21 मार्चला तो पूर्व दिशेला एक्झॅक्ट ईस्टला उगवतो आणि मग तो नंतर सरकायला लागतो आणि मग तो 23 सप्टेंबरला 12 मार्च नंतर तो सरकत जातो आणि उत्तरेकडे सरकतो आणि मग तो पुन्हा 23 सप्टेंबरला परत त्या दिवशी त्या स्थानावर येतो. त्याच्यामुळे सूर्य एकाच जागी कधी उगवत नाही हे आपण पहिला प्रथम लक्षात ठेवलं आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट दिवशी सूर्य क्षितिजावरती आल्यानंतर, पूर्व क्षितिजावरती उगवल्यानंतर, तो समजा या ठिकाणी आहे सूर्य, तर तो उत्तर दिशेपासून किती अंशावरती, त्याला अल्टिट्यूड असं इंग्रजीमध्ये म्हणतात आणि क्षित्यांशला अझिम्यूथ असं म्हणतात. अझिम्यूथ म्हणजे उत्तर क्षितिज बिंदूपासून पूर्वेला सूर्य उगवताना किती अंशावरती आहे आणि तो एका विशिष्ट वेळेला पूर्व आकाशामध्ये उगवल्यानंतर तो वरती जसं जातो तो एका विशिष्ट वेळेला किती अंशावरती उगवलेल्या ठिकाणापासून आहे, याला उन्नत अंश, उन्नती किती झाली सूर्याची किंवा एखाद्या ताऱ्याची, त्याला उन्नत अंश असं म्हटलं. हे कोऑर्डिनेट्स आहेत आणि याचा आपल्याला उपयोग केला. याचा उपयोग केल्यानंतर सोलार पाथ डायग्राम नावाचा एक सगळा काय म्हणू आपण त्याला, एक मॅप किंवा ग्राफ काढला जातो. तर हा सोलार पाथ डायग्राम काय आहे, तर सूर्याचा उदय आणि अस्त जो आहे किंवा सूर्य ज्या ठिकाणी उगवतो आणि ज्या ठिकाणी मावळतो ते ठिकाण दररोज बदलत असतं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. सूर्याच्या वार्षिक भ्रमणावरती अवलंबून असं आपण लक्षात ठेवतो. त्यामुळे सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची दिशा ही सतत बदलत असते आणि ती एकाच जागी तो उगवतो किंवा मावळत. आणि मग प्रत्येक ठिकाणाच्या अक्षांश आणि रेखांश याच्याशी त्याचं उगवण्याचं स्थान हे निगडित असतं आणि म्हणून एखाद्या विविक्षित ठिकाणी एखाद्या दिवशी सूर्याचा आकाशातला मार्ग निश्चित करण्याकरता मग सोलार पाथ डायग्राम नावाचा एका ग्राफचा वापर केला जातो
सूर्याच्या एखाद्या स्थानाचा वर्षभरातील भ्रमणमार्ग, म्हणजे तो वर्षभराचा भ्रमणमार्ग निश्चित करता येतो एखाद्या ठिकाणचा, त्याला सोलार पाथ डायग्राम म्हटलं जातं. आणि आपण त्या सोलार पाथ डायग्रामचा या शास्त्रीय माहितीचा उपयोग करायचा आणि 16 जूनला म्हणजे राज्याभिषेकाच्या दिवशी, कारण आपल्याला ग्रेगोरियन दिनांक घ्यायचा आहे, 6 जून ही जुलियन दिनांक आहे, 16 जून 1674 ग्रेगोरियन दिनांकाप्रमाणे राज्याभिषेकाच्या दिवशी किल्ले रायगडावरती अक्षांश 18:24 आणि सकाळी 7:30 वाजता सूर्याची काय स्थिती होती त्याचा सोलार पाथ डायग्राम हा तुम्हाला इकडे इथे पाहायला मिळेल. मी आता त्याच्या सगळ्या जटिल ह्याच्यात जात नाही किंवा त्याच्या खोलात जात नाही, परंतु हा जो सोलार पाथ डायग्राम मिळालेला आहे आपल्याला 16 रायगडाचा 1674 सालचा, त्याच्यावरनं आपण 16 जूनला त्याचे क्षित्यांश आणि उन्नतांश किती होते ते काढू शकतो. म्हणजे अझिमुथ आणि अल्टिट्यूड. क्षित्यांश 70 अंश आहे, म्हणजे उत्तर सूर्य ज्या वेळेला उगवला पूर्व क्षितिजावरती, तो त्यावेळेला उत्तर क्षितिजापासून पूर्व क्षितिजावरती 70 अंशावरती होता. आणि 7:30 वाजता ज्या वेळेला हेनरी ऑक्झेंडन याने नगारखानापाशी आला त्यावेळेला तो 25 अंश वरती पूर्व क्षितिजावरती उचलला गेला होता, हे आपल्याला त्याच्यातनं लक्षात येतं. आता ह्याचा उपयोग करून आपल्याला हिरोजी इंदुलकरांनी राज्यसभेमध्ये हे दिशा साधन कसं साधलेलं आहे ते आपल्याला सिद्ध करता येतं. तत्पूर्वी या आपल्या संबंध नगारखान्याचा आणि राज्यसभेचा राजदरबाराचा एरियल व्ह्यू आपण इकडे डावीकडे पाहतोय आणि एका विशिष्ट वेगळ्या अँगल मधनं सिंहासनापाशी उभं राहिल्यानंतर नगारखाना आणि सिंहासन यांना जोडणारा आता जो कॉरिडॉर त्यांनी बांधून काढलेला आहे तो सरळ रेषेत आहे, तुम्हाला लक्षात येतो. इकडच्या डावीकडच्या चित्रात पण लक्षात येईल हा सरळ रेषेत कसा आहे, एका सेंटर लाईनवर कसा आहे हे आपल्याला या चित्रांमधनं कळतं. आता नगारखाना किंवा राजसिंहासन आणि एकूणच राजदरबार यांची मोजमाप ही घेतल्यानंतर त्यातनं हा एक प्लॅन बनवलेला आहे. हा चांदोरकर म्हणून जे आपल्याकडचे वास्तुविशारद आहेत श्री चांदोरकर, त्यांनी जे रायगडाच्या बालेकिल्ल्यावरचं एक नुकतंच पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे त्यातील त्याच्या मलपृष्ठावरचा हा नकाशा आहे बालेकिल्ल्याचा आणि राजदरबाराचा. तो नकाशा इथे तुमच्या समोर मी प्रस्तुत करतोय. त्याच्यातनं आपल्याला मोजमाप पाहायला मिळतील. राज्यसभेचा हा नकाशा आहे, त्यातनं तुमच्या लक्षात येईल की नगारखाना ते सिंहासन, म्हणजे हा इथे नगारखाना आहे, इथे नगारखाना आहे आणि हे सिंहासन आहे, हे एका सरळ एका रेषेवरती आहे. हे अंतर 190 फूट आहे. या राजदरबाराची रुंदी जी इथे तुम्हाला दिसते लाल डॉटेड लाईन ती 210 फूट आहे. राजसिंहासन आहे ते खाली आपण ज्या या कॉरिडॉरवरती उभा असतो कॉरिडॉरवरती त्याच्यापेक्षा 6 फूट उंचावरती तो चबुतरा आहे किंवा तो प्लॅटफॉर्म आहे सिंहासनाचा. आणि इकडे जो नगारखाना आहे तो नगारखाना जो आहे तो उंच आहे. आपल्याला ते सगळं पूर्वीचा तो आहे, तो हिरोजी इंदुलकरांनी पाडलेला नाहीये, कदाचित ते निजामशाही बांधकाम असेल. तर ती जी नगारखान्याची जी कमान आहे ज्यातनं आपण प्रवेश करतो ती 19 फूट उंच आहे आणि त्याची रुंदी 9 फूट आहे. सिंहासन आणि हा नगारखाना एका रेषेत सरळ रेषेत, डॉटेड रेषा दिसते लाल रेषा, सेंटर लाईन आहे या सगळ्या मॅपचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही जी सेंटर लाईन आहे ही आपण या ठिकाणी उभं राहिलं आणि जर तुम्ही हातात काय म्हणू आपण कंपास घेतलात आणि आपण पूर्व दिशेला जर तो सेट केला, तुमच्या असं लक्षात येईल की ही जी पूर्व दिशा आहे ही चुंबकीय पूर्व पश्चिम दिशा या सेंटर लाईनला 20 अंशात्मक कोनात आहे. याचा अर्थ असा आहे की सिंहासन आणि नगारखाना यांना जोडणारी जी रेषा आहे सेंटर लाईन ही चुंबकीय पूर्व पश्चिम दिशेशी 20 अंशातनं कोन करते. तो इथे तुम्हाला दाखवलेला आहे. हे सगळे संदर्भ आणि मोजमाप आपण मुद्दामून लक्षात ठेवायची आणि त्याच्यावरनं तुम्हाला अद्भुत असे निष्कर्ष काढता येतात. अजून एक तुम्हाला जाता जाता सांगतो की सिंहासन आणि नगारखाना एका रेषेत तुम्हाला सांगितलं आणि आपल्या सिंहासनाच्या इथे उभं राहिलं. तुम्ही कल्पना करा की सिंहासनावरती शिवाजी महाराज आरूढ झालेत आणि त्यांनी सरळ समोरच्या दिशेमध्ये कमानीतनं नगारखान्याच्या कमानीतून पाहिलं तर त्यांना पूर्वेला त्यांचे प्राणप्रिय असे ज्यांच्यापासून त्यांनी सगळ्या स्वराज्याच्या निर्मितीला किंवा कार्याला आरंभ केला ते राजगड आणि तोरणा हे सरळ रेषेत त्या कमानीतून दिसतात. इतकी ती उंच 19 फुटाची उंच आहे. तुम्ही सिंहासनाच्या पाशी उभं राहिलं तरी तुम्हाला सुद्धा ते दिसू शकेल. तुम्ही प्रत्यक्ष एकदा कधी गेलात तर तिथे पाहण्याचा प्रयत्न करा, कल्पनेने तुम्हाला ते लक्षात येईल. त्यामुळे सिंहासनाची जागा निश्चित करताना हिरोजी इंदुलकरांनी हे दिशा साधन निश्चितपणे आपल्या डोक्यामध्ये ठेवून ते साधलं असण्याची शक्यता आपल्याला हे सगळी लक्षात येते. आणि त्या सोलार डायग्राम पाथचा मगाशी जो दाखवला त्याचा उपयोग करून ते आपल्याला प्रूव्ह करता येतं किंवा साध्य करून दाखवता येतं. आता पुढच्या एका स्लाइडकडे जाऊया.
आणि आपण पाहूया की काय त्या दिवशी घडलं असेल ते डोळ्यांसमोर आणण्याचा हा एक काल्पनिक सगळं ते चित्र जे आहे किंवा हेनरी ऑक्झेंडनचे वर्णन आहे त्याला मूर्त स्वरूप देण्याकरता हा एक खगोलशास्त्राचा किंवा एक छोटस त्याला कन्सेप्च्युअलायझेशन करून हा एक आपण आयसोमेट्रिक व्ह्यूचा टाईप मध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा तो ग्राफ किंवा नकाशा तुम्हाला इथे दिसतंय आणि या चित्रातनं ती सगळी कल्पना जी आहे ती राजदरबारातील दिशा साधन 16 जून 1674 सकाळी 7:30 वाजता हिरोजी इंदुरकरांच्या सगळ्या रचनेप्रमाणे कसं साधलं गेलं असेल आणि जे हेनरी ऑक्झेंटन जे म्हणतो की बरोबर नारायण शेणवीने ती अंगठी उचलली आणि त्याच्यावरती सूर्याचे किरण पडले ती झळाळली आणि मग महाराजांनी त्याला पुढे बोलवलं हे आपल्याला हे सगळं सिद्ध करता येतं. आता आपल्याला आधीच्या स्लाइडमध्ये आपण जे काही निष्कर्ष काढले किंवा जी काही आपण निरीक्षण केलेली आहेत त्याचं पुन्हा एकदा मी तुम्हाला ती सांगतो की राज्याभिषेकाच्या दिवशी सूर्याचे क्षित्यांश सकाळी 7:30 वाजता बरोबर 70 अंश होते. म्हणजे त्या दिवशी 16 जूनला सूर्य जो पूर्व क्षितिजावरती उगवला तो ज्यावेळेला उगवला तो उत्तर दिशेपासून 70 अंशावरती क्षितिजावरती उगवला आणि मग तो हळूहळू वरती चढत गेला आणि मग तो 7:30 वाजता जेव्हा वरती आला आकाशामध्ये त्यावेळेला त्याचे उन्नत अंश जे आहेत ते 25 अंश आहेत. आता ही जी तुम्हाला निरीक्षण आपल्याला मगाशी मिळाले त्या सोलार पार्ट डायग्रामवरनं तुमच्या असं लक्षात येईल की इथे मी तुम्हाला नकाशामध्ये किंवा या फिगरमध्ये दिसते की भौगोलिक पूर्व दिशा आहे की मगाशी तुम्हाला त्याचं मी सांगितलं की तुम्ही कंपास गेलात आणि इथे उभं राहिलात तर तुम्हाला ह्या दिशेमध्ये चुंबकाची सुई जी आहे ती पूर्व दिशा दाखवेल, पूर्व पश्चिम दिशा दाखवेल आणि त्याला 90 अंशातनं इकडे आपली चुंबकाची सुई या चुंबकीय या साधनाची सुई ही या दिशेत तुम्हाला उत्तर दिशा दाखवेल. हा 90 अंशाचा झाला आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सिंहासन आणि नगारखाना हे 20 अंशात कललेलं आहे. हा 20 अंशातनं कसं कललेलं आहे तुम्हाला दाखव. आता गंमत पहा की जो तुम्हाला सोलार पार्ट डायग्राम सांगितला मी तुम्हाला त्याप्रमाणे सकाळी 7:30 वाजता किंवा सूर्य उगवला त्यावेळेला त्याचे क्षित्यांश जे उत्तर दिशेतनं घड्याळाच्या काट्याच्या दिशेत मोजले जातात अझिम्यूथ असं त्याला म्हणतात ते 70 अंश आहेत. म्हणजे ही तुमची भौगोलिक उत्तर दिशा आहे आणि इथून आपण 70 अंश मोजायचे आणि हे 70 अंश मोजले तर बरोबर ह्या रेषेवरती येतो आपण कारण हा कोण 20 अंशातला आहे. हा पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांचा कोणात्मक अंतर 90 आहे. 90तनं 20 केले तर उत्तर येतं 70 आणि 70 म्हणजे बरोबर ही रेष येते आणि सूर्याचे सुद्धा क्षित्यांश त्या दिवशीचे 16 जूनचे ते 70 अंश आहेत हे आपल्याला सोलार पार्ट डायग्राम वरनं आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे सूर्य आपण निश्चितपणे त्या दिवशी सांगू शकतो की उत्तर क्षितिजापासून तो पूर्व क्षितिजाला ज्यावेळेला उगवला तो 70 अंशावरती होता आणि तो बरोबर या सिंहासन आणि नगारखाना यांना जोडणाऱ्या रेषेवरती आहे. कारण 90-70 केलं तर बरोबर 20 अंशाचा अंतर मिळतं आणि 20 अंश म्हणजे ही भौगोलिक पूर्व दिशा आहे आणि हे बरोबर आपल्याला सप्रमाण सिद्ध करता येतं की ज्या दिवशी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला 16 जून 1674 ग्रेगोरियन कालखंडाप्रमाणे किंवा कालगणनेप्रमाणे त्यावेळेला सूर्य जो उगवलेला आहे तो बरोबर सिंहासन आणि नगारखाना या रेषेवरती उगवलेला आहे. हा आपल्याला त्यातून निष्कर्ष निश्चितपणे सांगता येतो. मध्य रेषेवरती येतो बरोबर सूर्य उगवलेला त्या दिवशी आणि 7:30 वाजता ज्या वेळेला हेनरी ऑक्झेंटन साधारणपणे या नगारखान्यात आला आणि त्याला पुढे लक्षात आलं की आपल्याला पुढे जाता येत नाही कारण सगळं तुडुंब भरलेले 15-20 हजार लोकांची मांदियाळी त्या ठिकाणी जमलेले विविध देशांचे विविध प्रांतांचे विविध काय म्हणू आपण जाती धर्मांचे असे सगळे मंडळी आलेले आहेत. अनेक ब्रह्मवृंद मोठा तिथे जमलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने वेदांचा जयघोष तिथे चाललेला आहे. अशा सगळ्या वातावरणात त्याला पुढे जाता येत नव्हतं आणि मग त्याने ती बरोबर ती अंगठी धरायला सांगितली आणि मग ते पुढे सगळं ती घटना काय घडली त्याचं त्याने वर्णन केलं. आता 7:30 वाजता ही जी वेळ ठरलेली आहे साधारणपणे अंदाजाने त्या अंदाजाने त्या वेळेला उन्नत अंश म्हणजे सूर्य किती वरती आलेला आहे. सूर्य जो काय उगवला असेल संध्याकाळी सकाळी 6-6:30 जो उगवलेला असेल तो आणि तो वरती चढत चढत सकाळी 7:30 वाजता 20 अंशावरती आहे कारण त्याचा उन्नत अंश आपल्याला सोलार पार्ट डायग्राम वरनं 20 अंश मिळाले. याचाच अर्थ सूर्य त्या दिवशी सकाळी 7:30 हा बरोबर 20 अंशावरती आहे आणि तो बरोबर या सेंटर लाईन वरती आहे सिंहासन आणि नगारखाना जोडणाऱ्या रेषेवरती आहे. याचाच अर्थ ज्या वेळेला सकाळी 7:30 वाजता शिवाजी महाराज सिंहासनावरती आरूढ झालेले आहेत ते समोर जेव्हा पाहतायत तेव्हा बरोबर ते समोर पूर्व दिशेत पाहतायत आणि सूर्य बरोबर त्या कमानीमधनं त्यांना दिसत असावा दृग्गोचर झाला असावा कारण तुमच्या नगारखान्याची उंची जी आहे ती 19 फूट आहे
आणि रुंदी 9 फूट आहे. आपल्याला ट्रिग्नोमेट्रीच्या साह्याने हे सुद्धा प्रूव्ह करता येईल, परंतु आता काळाच्या अभावी, वेळेच्या अभावी मी तुम्हाला सांगत नाही. पण तुम्ही निश्चितपणे हा निष्कर्ष काढता येतो की सकाळी 7:30 वाजता सूर्य बरोबर त्यावेळेला नगारखान्याच्या या कमानीतून इथे जी दिसते, जी 19 फूट उंच आहे आणि 9 फूट रुंद आहे, त्यातून महाराजांना बरोबर सरळ रेषेत हा सूर्य इथे उगवलेला दिसलेला, उगवता सूर्य त्यांना दर्शन त्याचं झालं असेल. तो 20 अंशावरती आहे आणि बरोबर त्या कमानीतून हे किरण हे त्या अंगठीवरती पडले असावे, जी हेनरी ऑक्झेंडनने महाराजांना द्यायला करता आणली होती आणि नारायण शेळवेंनी ती वरती उचलली होती. आणि बरोबर ते कण पडल्यानंतर हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं हेनरी ऑक्झेंडन आल्याचं, आणि मग त्याला बरोबर शिवाजी महाराजांनी पुढे बोलावलं आणि मग तो नगारखान्याच्या पूर्ण तो येऊन प्रत्यक्ष महाराजांच्या पाशी अगदी 5 फुटावरती येऊन थांबला आणि मग ते सगळं पुढचा प्रसंगाचं त्याने वर्णन केलेलं आहे. असं हे सगळं ऐतिहासिक घटना आहेत आणि ह्या ऐतिहासिक घटनांचं आपण समजा सॉरी एक मिनिट, ह्या सगळ्या ऐतिहासिक घटनांचं शास्त्रीय कसोट्यांवर पारखून घेतल्यानंतर मग आपल्याला असं लक्षात येतं की काही प्रश्न आपल्या सगळ्या आपल्या मनात येतात. ते म्हणजे असे की सूर्याच्या वार्षिक भ्रमणाची माहिती हिरोजी इंदुलकरांना होती का, आणि मग त्या दृष्टीने त्यांनी हे दिशासाधन केलं का? कारण गडावरती बांधलेलं जे त्यांनी केलेलं जे बांधकाम आहे, त्या प्रत्येक बांधकामाच्या मध्ये किंवा प्रत्येक भिंतीच्या प्रत्येक चिऱ्यामध्ये काहीतरी नियोजन आहे. उगाच त्यांनी आणून तिथे उभा केलेला असं नाही. तर आता हा सगळा नगारखाना जो पूर्वीपासून प्रत्यक्षात होता, जो शिवाजी महाराजांनी त्याची नासधूस केली नाही आणि तो खुबीने हिरोजी इंदुलकरांनी राजदरबाराचं प्रवेशद्वार म्हणून त्याचा वापर केला आणि हे सगळे संदर्भ त्यांचा उपयोग केला. त्यांना जे दिशा साधनेचं खगोलाचं ज्ञान होतं, आर्किटेक्चरचं ज्ञान होतं, त्याचा वापर करून मुद्दामून हे दिशा साधनाचा उपयोग केला आणि हे सगळं कन्स्ट्रक्शन राजदरबाराचं त्यांनी केलं. मोजमाप त्या पद्धतीने केली आणि आज आपण ज्याला ट्रिग्नोमेट्री म्हणतो तशा पद्धतीने बरोबर त्या प्रसंगी राज्याभिषेकाच्या दिवशी सूर्य त्या कमानीतून महाराजांना दिसावा अशा पद्धतीने काही सगळं बांधकाम केलं असेल की काय, असे सहज आपल्या मनात प्रश्न येतात. हे प्रश्न यायचं कारण असं की आजही तसे संदर्भ तुम्ही प्रत्यक्षात पाहताय मंडळी. आजही कोल्हापूरला नवरात्रीमध्ये काही विशिष्ट दिवशी किरणोत्सव म्हणून जो साजरा केला जातो, बरोबर त्यावेळेला त्या दिवशी त्याच वेळेला कित्येक वर्ष आणि पुढेही होणार आहे की उगवत्या सूर्याचे किरण देवीच्या मुखावरती पाहायला पडतात आणि मग तो किरणोत्सव म्हणून साजरा केला जातो. आजही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. आपण ते प्रत्यक्ष पाहतोय आजच्या सगळ्या या कालखंडामध्ये. तसंच काहीशी रचना हिरोजी इंदुलकरांनी आपलं सगळं ज्ञान वापरून केली असावी का, अशा पद्धतीने सगळे प्रश्न हे आपल्याला पडतात आणि याचं अचूक उत्तर आणि त्याचं मूल्यमापन या विषयातील जे लोक आहेत त्यांनी करावं अशी या व्याख्यानाच्या निमित्ताने मी सर्व अभ्यासकांना विनंती करतो. आणि तेच हे सगळं या खगोलीय अभ्यास करू शकतील किंवा आर्किटेक्चरचा करू शकतील, त्याच्यावरती प्रकाश पाडू शकतील. आणि मग हिरोजी इंदुलकरांनी हे सगळं मुद्दामून घडवून आणलं की काय, आणि सूर्याच्या वार्षिक भ्रमणाचा त्याला अंदाज असावा, राज्यसभेचं बांधकाम करतानाची सिंहासनाची जागा मुद्दामून त्याने 6 फूट उंच केलेली असावी, नगारखान्यापासूनचं अंतर, त्याच्यानंतर जमिनीपासूनची उंची, हे सगळं प्रमाणबद्ध बांधकाम त्याने हे सगळं मुद्दामून योजून केलं की काय, हे सगळं आपल्याला हे सगळे प्रश्न पडतात. नगारखाना सिंहासन सरळ रेषेत त्याने बांधकाम त्याचं केलं. नगारखाना आधीपासून होता, सिंहासन त्याने नंतर बांधलं आणि तो बरोबर एका रेषेत यावा आणि तो बरोबर त्या दिवशी तो क्षित्यांश हा त्याला मॅच व्हावा 70 अंशाचा आणि 20 अंशाचा पूर्व दिशेपासून तो कललेला आहे. हे सगळं एकदम योगायोगाने घडावं की ते मुद्दामून घडून आणलेलं आहे, हे आपल्याला आज कळायला मार्ग नाही, परंतु ते कोणीतरी अभ्यास करायला पाहिजे, हे आपल्याला मुद्दामून या ठिकाणी सांगावं असं वाटतं. अजून जाता आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे सगळं मी जे सांगतोय ते आजही 16 जूनला 6 जून जुलियन तारीख आहे, आपण ग्रेगोरियन प्रमाणे सगळा अभ्यास करतोय. राज्याभिषेकाच्या दिवशी याच वेळेला तुम्ही साधारणपणे जर गेलात आणि पाहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आजही सकाळी 7:30 वाजता तो सूर्य निश्चितपणे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तो तुम्हाला कमानीतनं नगारखान्याच्या उगवलेला दिसेल. अर्थात 16 जून म्हणजे नेमकं त्यावेळेला आकाश ढगाळलेलं असतं, आकाशात ढग असतात, त्यामुळे हे तसं मी पाहायचा प्रयत्न केला काही वर्षापूर्वी, परंतु अजून मला तो योग आलेला नाही, परंतु पुढे कदाचित आला आपल्याला. तर राज्याभिषेकानंतर 400 वर्षानंतरही 16 जूनला सकाळी 7:30 वाजता ही जी बांधकामाचं नियोजन आहे किंवा ऑक्झेंडनने जे वर्णन केलेलं आहे त्याचं तुम्हाला खगोलीय अभ्यासानुसार हे आपल्याला प्रत्यक्ष
वर्णन त्याने जे केलेलं आहे त्याचा अनुभव घेता येईल असं मला वाटतं. आणि हे सोलार डायग्राम मला दाखवला किंवा त्याच्यावरून जे निष्कर्ष काढले तसं जर दिसलं तर त्या निष्कर्षाला प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळेल आणि ते आपल्याला सिद्ध करता येतील. खगोलाच्या दृष्टीने आजच्या प्रगत खगोलज्ञानाच्या दृष्टीने आणि वास्तुरचनेच्या दृष्टीने हे बारकावे जे आहेत जे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि खरोखर हे पाहिल्यानंतर हिरोजी इंदुलकर हा कोणीतरी जबरदस्त माणूस होता आणि तो स्थापती होता या सगळ्या बांधकामाचा, ते आपल्याला लक्षात येतं. आणि खरोखर त्याचं हे ज्ञान आणि शिवाजी महाराजांनी तिला दिलेलं प्रोत्साहन पाहून खरोखर हिरोजी इंदुलकरांना मानाचा मुद्रा करावासा वाटतो. आणि हे सगळे निष्कर्ष अनुमान कोणी अभ्यासकाने समप्रमाण सिद्ध केल्यास या सगळ्या विवेचनाला, खगोलशास्त्रीय अभ्यासाला एक आधार मिळेल, शास्त्रीय अर्थ मिळेल, आधार मिळेल आणि वजन प्राप्त होईल. तेव्हा हे आपण कोणीतरी निश्चितपणे कार्य करावं असं या प्रसंगी मी नमूद करतो. आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे मी येतो आणि शेवटची स्लाइड दाखवतो. बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मी शेवटची स्लाइडकडे येतो. खगोलशास्त्र आणि शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं ग्रंथ निर्मितीचं कार्य हे अगाध आहे. आणि हे तुम्हाला इथे दिसतंय ती एक चालता बोलता काय म्हणू आपण हा पुरावा आहे. शिवरायांच्या पदरी कृष्ण दैवज्ञ नावाचा एक खगोलाचं ज्ञान म्हणजे आकाशाचं ज्ञान असणारा पंचांग करता आपण त्याला म्हणू, आणि तो गणितीय विख्यात गणितीय हा त्यांच्या पदरा किंवा त्यांच्या दरबारात किंवा पदरी होता त्यांच्या. आता शिवकाळाचा थोडासा विचार केल्यानंतर त्या काळात पंचांगात ज्या ग्रहांच्या स्थिती देण्यात येत होत्या त्याचं जे गणित केलं जायचं ते झटपट गणित करण्यासाठी गणेश दैवज्ञ नावाचा जो पूर्वीपासूनचा जो एक पूर्वी होऊन गेलेला आहे जो एक अभ्यासक होता त्याने एक ग्रह लाघव नावाचा एक काय म्हणू आपण त्याला ग्रंथ सिद्ध केला होता. त्या ग्रह लाघवचा उपयोग करून हे करण ग्रंथ किंवा करण गणित जे आहे ग्रहणाचं ते केलं जायचं. आणि त्याचा उपयोग करून अमावस्या कधी येणारे किंवा पौर्णिमा कधी येणारे, ग्रहण कधी होणारे किंवा एखादी पर्वणी कधी आहे जी आपल्या समाज जीवनाचा त्यावेळचा एक अविभाज्य भाग होता, हे सगळं गणित मांडलं जायचं आणि ग्रहांच्या स्थिती मांडल्या जायचं. त्याला तो ग्रह लाघव किंवा अशा प्रकारचे ते ग्रंथ असतात त्याला करण ग्रंथ असं म्हटलं जायचं. हा गणेश दैवज्ञ जो आहे त्याने ह्या गणेश दैवज्ञाने इसवी सन 1520 साली हा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे इसवी सन 1520 ते शिवकाळ म्हणजे जवळजवळ 150 वर्षांच्या कालखंडानंतर अर्थातच त्यामुळे या मगाशी मी जो सांगितला की वसंत संपादन बिंदूचं चलन होतं त्याच्यामुळे ही त्यावेळची स्थिती 1520 ची आणि शिवकाळातली याच्यामध्ये फरक पडायला लागलेला होता आणि त्यामुळे गडबड व्हायला लागली होती. शिवकाळात काळानुसार म्हणजे 1520 नंतरची 150 वर्ष गेलेली आहेत. ह्या ग्रंथाने म्हणजे गणेश दैवज्ञाने लिहिलेल्या ग्रह लाघव या ग्रंथाने सिद्ध केलेली ग्रहांची निश्चिती आणि प्रत्यक्ष आकाशात असलेली स्थिती याच्यात तफावत फरक यायला लागला. म्हणजे गंमत व्हायला असं व्हायला लागलं होतं की पंचांगामध्ये आज अमावस्या असं सांगितलं जायचं पण प्रत्यक्षात अमावस्या यायची नाही, पौर्णिमा असं यायचं परंतु पौर्णिमेचं चंद्र काही आकाशात त्या दिवशी रात्री पाहायला मिळायचं नाही, अशी तफावत यायला लागली होती आणि मग ती गडबड व्हायला लागली असं लक्षात येतं. त्या काळात आणि किंबहुना आजही आपण पाहतो की अजूनही आपल्याला सामाजिक रूढी आपण परंपरा पाळतो. तर त्या काळातला विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की समस्त हिंदू समाजाचं धार्मिक आणि सामाजिक जीवन हे पंचांगावरतीच अवलंबून होतं, ग्रहांच्या स्थितींवरती, चंद्राच्या दैनंदिन स्थितीवरती अवलंबून होतं. आणि मग सगळं हे जो काही तफावत येत होती की प्रत्यक्ष आकाशातली स्थिती आणि पंचांगातली स्थिती वेगळी आहे, हा सगळा जो प्रकार येत होता ते सगळं लक्षात घेतलं शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या चौकस दृष्टीला त्यातला परिणाम त्याचे लक्षात आले. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांच्या पदरी असलेला जो कृष्णदैवज्ञ आहे त्याला त्यांनी आज्ञा केली आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्याकरता नवीन अशा करण ग्रंथाची निर्मिती करण्यास सांगितलं. काय मंडळी अद्भुत आहे पहा, शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व कसं आहे पहा. त्यांचे वेगवेगळे पैलू आपण सांगतो पण ग्रंथ निर्मितीचा आधार शिवाजी महाराज झालेले अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती करून घेतली. त्यातला शास्त्रीय ग्रंथ ज्याला म्हणू आपण की त्यावेळच्या पंचांगांच्या मधल्या कॅल्क्युलेशनसाठी जो करण ग्रंथ लागायचा त्या करण ग्रंथामध्ये ज्या आधीच्या करण ग्रंथामध्ये ज्या चुका आहेत त्याच्यामुळे जी विचित्र परिस्थिती उद्भवली त्याच्यावरती मार्ग काढण्याकरता या कृष्ण दैवज्ञाला महाराजांनी स्वतः आज्ञा केली की तू नवीन ग्रंथ निर्माण कर आणि हा जो सगळा काय पेच प्रसंग उद्भवतोय त्याच्यावरती तोडगा काढ, उपाय काढ. आणि मग पुढे जाऊन या कृष्ण दैवज्ञाने करण कौस्तुभ नावाचा करण ग्रंथ हा लिहिला. गंमत अशी आहे हे सगळं जे तुम्हाला मी सांगतोय ते करण ग्रंथाचं जी निर्मिती आहे ज्याने केली त्या कृष्ण दैवज्ञाने आपल्या या करण कौस्तुभ ग्रंथात सुरुवातीलाच ग्रंथाच्या लिहून ठेवलेला आहे. आणि तो असं म्हणतो की त्याने श्लोकच लिहिलेला आहे. तो श्लोक तुम्हाला इथे पाहायला मिळतोय की प्रकुरु तत्करणम ग्रहसिद्धये सुगम दृग्गणितैक्य विधायिवत
इति नृपेंद्र शिवाभिधिनोदितः प्रकृते कृती कृष्णा विधिज्ञराट. कृष्ण दैवज्ञ लिहितोय की निरीक्षण आणि गणित यांची एकवाक्यता साधून ग्रहसिद्धी करणारा सुगम कर्ण ग्रंथ तयार करा अशी नृपेंद्र शिवाजीने मला आज्ञा केली आणि त्यानिमित्ताने कृष्ण विधिज्ञ या ग्रंथाचा प्रारंभ करीत आहे. काय अफाट शिवाजी महाराजांची प्रतिभा आहे किंवा त्यांचे विचारसरणी आहे पहा. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे शिवाजी महाराज आहेत की हे सगळं जे गडबड होतीये ती गडबड टाळण्याकरता कर्ण ग्रंथ बदलच करायला पाहिजे आणि नवीन पद्धतीने हा जसं ग्रेगरी पोपने जुलियन कॅलेंडर बाद करून ग्रेगोरियन कॅलेंडर आणलं तसं हा कर्ण ग्रंथ ग्रह लाघव बाद करून नवीन ग्रंथाची सिद्धता करायला पाहिजे आणि म्हणून कृष्ण दैवज्ञाचा हा ग्रंथ करायला कृष्ण दैवज्ञाला त्यांनी सांगितलं. आणि मग पुढे कृष्ण दैवज्ञाने तंत्ररत्न नावाचा त्याने खगोलीय ग्रंथ लिहिला होता. त्याचाच उपयोग करून कर्ण कौस्तुभ नावाचा एक द्रुत प्रत्ययी म्हणजे फास्ट कॅल्क्युलेशन करण्याकरता हा कर्ण ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. या संदर्भावरून महाराज किती चौकस होते आणि एकंदरच सर्वत्र धामधुमीचं त्यावेळेचं सगळं वातावरण आहे. म्हणजे तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे रातुंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असे सगळे प्रसंग असताना सुद्धा त्या प्रसंगामध्ये सुद्धा विचारपूर्वक पावलं टाकणारा आणि आपल्या प्रजेच्या सामाजिक धार्मिक अशा भावनांचा आदर करून त्याप्रमाणे वागणारा हा प्रजाहित दक्ष राजा किती थोर होता याचीच प्रचिती या कृष्ण दैवज्ञाच्या त्या श्लोकातनं त्याच्या ग्रंथातून येते. असं हे सगळं शिवचरित्रातले खगोलीय संदर्भाचं विवेचन आहे आणि जवळजवळ मी बराच वेळ तुमच्याशी या माध्यमातून हा सगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. आपण या व्याख्यानाच्या किंवा या विषयाच्या आता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी मला हे व्याख्यान देण्याकरता निमंत्रित केल्याबद्दल श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांचं मी खूप खूप आभार मानतो. षष्टब्दी पूर्ती निमित्त ज्येष्ठ संशोधक पांडुरंगजी बलकवडे यांना सुद्धा उत्तम आरोग्य त्यांना मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हे सगळं आता तुम्हाला जे मी मांडलं ते माझं नाही, इदम न मम असंच मी म्हणेन, कारण हे सगळं सिद्ध जे केलेलं आहे ते प्राध्यापक मोहनराव आपटे त्यांच्याच संकल्पनेतून हा सगळा विषय आला आणि त्यांनी तो खगोलीय शिवकाल नावाचा ग्रंथ सिद्ध केला. त्यांना हा सगळा विषय आजचं हे सगळं जे संदर्भ आहेत हे मी अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुढे जाऊन हा धागा पकडून अनेक पुढे संशोधक पुढे येतील, खगोलाचा अभ्यास करतील आणि शिवचरित्र आणि एकूणच मराठी शाहीचा खगोलीय अभ्यास करून नवीन संदर्भ आपल्या समोर मांडतील अशी मी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व श्रोत्यांचं आणि संयोजकांचा आभार मानतो. धन्यवाद.